यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा सन्निधिं सन्निधिं प्रिया नमस्तस्मै भगवते कामक्रोधविहीनाय कृष्णां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी हरि राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारी राजा राम दुर्जन संगम हरे हरे राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम शरणागत दिना चरणी नेये शरणागत दिना चरणी नेये करुणा दृष्टीने हरे राजा राम करुणा दृष्टीने हरे हरे राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे हो रे कीर्तन संगे रंगात देहवा हो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सीताराम
लागो रे, राजा राम चरणी लक्ष लागो. सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो, सद्रूप चिन्मय हो, सद्रूप चिन्मय, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो, तन्मय होवोने बलवंत प्रेमे गाऊ हो, तन्मय होवोने बलवंत प्रेमे गाऊ हो, बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देहवा हो रे, कीर्तन संगे रंगात देहवा हो रे, बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो रे. राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय, महर्षी वेदव्यास मुनि महाराज की जय, सब संतन की जय, भारत माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, महारुद्र हनुमान की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ. साहोनिया टाकी घाय, साहोनिया टाकी घाय, पाषाण देवची झाला पाहे, पाषाण देवची झाला पाहे, साहोनिया टाकी घाय, साहोनिया टाकी घाय. तयारी दृढ मन, तयारी दृढ मन, करी साधाया कारण, करी साधाया कारण, साहोनिया टाकी घाय, साहोनिया टाकी घाय. बाणशस्त्र साहे गोळी, बाणशस्त्र साहे गोळी, शूरा ठाव उंच स्थळी, शूरा ठाव उंच स्थळी, साहोनिया टाकी घाय, साहोनिया टाकी घाय. तुका म्हणे, तुका म्हणे जैसे सती, तुका म्हणे जैसे
अगन न देखे जारीती, अगन न देखे जारीती, अगन न देखे जारीती, अगन न देखे जारीती। साहोनिया टाकी घाए, साहोनिया टाकी घाए। आली जरी कष्टदशा पार, न त्यागिती धैर्य तथापि थोर, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तरी ती वरती फाळी। महारुद्र वीर हनुमान की जय। आजोबा रोज मंदिरात येतोय, रोज कीर्तनाला बसतोय, रोज त्या देवाचं दर्शन घेतोय, आणि रोज मला एक प्रश्न पडतो। एक छोटा नातू आपल्या आजोबांना विचारतोय, आजोबा मला एक प्रश्न पडलेला आहे, बरेच दिवस झालं विचारीन म्हणतोय, विचारू का? फारच आज्ञाधारक दिसतोय नातू, विचार की रे बाळा। आजोबांना प्रश्न विचारायला परवानगी कशाला घ्यायला पाहिजे? विचार, काय शंका आहे तुझी? नातवाने विचारावं, आजोबा आपण या मंदिरात जे जातो त्या मंदिराच्या पायऱ्या ज्या आहेत त्या कोणत्या दगडाच्या आहेत? कुठला दगड म्हणतात याला? अरे याला संगमरवरी दगड म्हणतात। आणि या मंदिराचे खांब तेही संगमरवरी दगडाचे आहेत, आणि या मंदिराच्या भिंती त्याही संगमरवरी दगडाच्या आहेत रे, आणि आपण बसतो ते खाली फरशी ती पण संगमरवराचीच आहे। मग माझा प्रश्न असा आहे, ही जी समोर रामाची मूर्ती आहे, भगवंताची मूर्ती आहे, ती कुठल्या दगडाची? अरे ती पण संगमरवरीच आहे। मग माझा प्रश्न असा आहे, सगळ्या ठिकाणी जर संगमरवराचाच दगड आहे तर त्या मूर्तीच्या संगमरवरी दगडालाच का पाया पडलं जातं? पायरीला पण तोच दगड आहे, मूर्तीत पण तोच दगड आहे, भिंतीत पण तोच दगड आहे, तर तिथंच का पाया पडलं जातं? त्यालाच का हार घालतात? त्यालाच का वंदन करतात? त्यालाच का नमस्कार करतात? छान, काय म्हणतात त्याला, जेन झी शंका फार विचारते। आजोबा काय साधे येतोय, सगळं ABCD कोळून पिलेली पिढी आहे ही, आणि अल्फा आली आहे नवीन पिढी पुढची, अल्फा बीटा काय आणि थिटा बीटा काय असेल सगळं कोळून पिलेली ही ज्येष्ठ पिढी आहे आपली। आजोबा म्हणाले प्रश्न छान आहे, शंका आली पाहिजे आणि आजोबांनी उत्तर दिलंच पाहिजे, तर कुठेतरी श्रद्धा बसणार आहे। बरोबर आहे शंका, सगळीकडे तोच दगड आहे, तर मूर्तीच्या तिथं असणाऱ्या त्या दगडालाच का पाया पडतात? याचं कारण असं, इतर ठिकाणी जे दगड बसलेले आहेत त्या दगडांपेक्षा या मूर्तीच्या दगडांनी दगडामधून देवत्व बाहेर येण्यासाठी अनेक घाव सहन केलेले आहेत, अनेक टाकीचे घाव सहन केले, तेव्हा त्या दगडातून ते मूर्त रूप, ते देवाचं रूप बाहेर आलेलं आहे, आणि म्हणून सगळे त्याला नमस्कार करतात। हाच आशय अगदी स्पष्टपणे सांगताना तुकाराम महाराज आज मुळाभंगात सांगतायत, साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे। तुकाराम महाराज खरं तर आपल्या आदर्श जीवन म्हणायला फार सोपं वाटतं, पण या आदर्श असणाऱ्या अवघड जीवनाचं हे गणित सोपं करून सांगणारे तुकाराम महाराज प्रत्येक त्यांच्या अभंगांच्या मधून ते आपल्याला सांगत असतात, केवळ शब्दातून नाही बरं, तर त्यांच्या स्वानुभवातून ते आपल्याला सांगतात। आता हाच अभंग बघा ना, तुकाराम महाराज संत आहेत, मग आम्हाला असं वाटेल संत आहेत म्हटल्यावर देव प्रसन्न आहे, मग काय आनंदच आनंद, यांना कसलं आलंय दुःख? असं नाही, संत आहेत म्हणून काय त्यांना दुःख चुकलंय का? नाही, परिस्थितीचे चटके बसलेले आहेत, दुष्काळासारखा मोठा दुःखाचा भाग त्यांनी पाहिलेला आहे, जवळची माणसं गमावलेली आहेत, जे जे म्हणून सर्वसामान्य माणूस दुःख भोगतो ते सगळं तुकोबांनी भोगलेलं आहे, पण तरी देखील मनामध्ये कुठेही असं आलं नाही, अहो आम्हाला साधं वेळच्यावर एखादी गोष्ट मिळाली नाही ठरवलेली तर आपण सहज म्हणून जातो, काय देवा तुझं लक्ष नाही माझ्याकडे। क्षणार्धात देवावरची जी निष्ठा आहे, श्रद्धा आहे, डळमळीत होते,
साध्या साध्या गोष्टींसाठी. पण एवढे हालाखीचे प्रसंग येऊन सुद्धा तुकोबांची भगवंतावर पांडुरंगावर असलेली निष्ठा तसूभर देखील कमी झाली नाही, अढळ राहिली निष्ठा. त्यामुळे तुकाराम महाराज भागवत धर्माचा कळस झालेले आहेत. एवढं होऊन थांबलेत काय, आणखीन सुख मिळालंय. कुठलं? पंत सांगतात, मुगुटमणी संतांचा, मुगुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणो नये वाणी, नेले जड वैकुंठी, अहो नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. सदेह वैकुंठ गमन करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. का? कारण पांडुरंगावर असलेली अढळ निष्ठा काहीही झालं तरी ती ढळली नाही. आणि असे तुकोबा केवळ शब्दातून नाही तर स्वानुभवातून तुम्हा आम्हाला उपदेश करताना मूळभंगात म्हणतात, साहोनिया टाकी घाय, पाषाण देवची झाला पाहे, तयारीती दृढ मन, करी साधाया कारण, बाण शस्त्र साहे गोळी, शूरा ठाव उंच स्थळी, तुका म्हणे जैसे सती, अग्नन देखे जयारीती. पंढरीनाथ भगवान की जय. तुकोबांनी सांगितलं साहोनिया टाकी घाये. टाकी, आता मराठी शाळेतलीच पोरं समोर बसलेली आहेत त्यामुळे अर्थ कळू शकतो. पण टाकी म्हटल्यावर पाण्याची टाकी डोळ्यासमोर आणू नका. टाकी म्हणजे मूर्तीला आकार, ज्या दगडातून मूर्तीला आकार आणण्यासाठी जे छोटंसं शस्त्र वापरलं जातं त्याला टाकी असं म्हणतात. आपण तर पाण्याची टाकी म्हणतो, सांगली सातार साईडला गेला तर पिक्चरची पण टाकी असते. पण इथं टाकी म्हणजे छिन्नी, छोटी हतोडी. या छिन्नीचे घाव बसल्याशिवाय त्या दगडातून देव साकारला जात नाही, मूर्त रूप येत नाही. ते म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. मग काय फक्त आम्ही म्हणू अहो दगडालाच असा आहे का? नाही नाही महाराज, लौकिकातून अलौकिकाकडे प्रवास करणाऱ्या चराचरातील प्रत्येक गोष्टीला हा नियम लागू पडतो की तुम्हाला जर लौकिकातून अलौकिक बनायचं असेल तर परिस्थितीचे घाव सहन करावे लागतील, कष्ट करावे लागतील ध्येयापर्यंत जाण्यासाठी. अनेक उदाहरण आहेत. साधं उदाहरण घेऊया कापडाचं. अगदी कापसापासून कापड बनतं तेवढ्या मागं जात नाही, वेळ नाही तेवढा. पण साधं गणित आहे. 200 रुपये मीटरनी आपण तुळशीबागेतून कापड आणतो. पण त्याचाच जर सुंदर पोशाख शिवायचा झाला, सुंदर पोशाख म्हणजे किती सुंदर, ज्याला आपण मराठीमध्ये पार्टीवेअर ड्रेस म्हणतो, असा जर ड्रेस शिवायचा झाला तर त्याच्यावर किती मोठी प्रोसेस होणार आहे, किती गोष्टींना त्याला तोंड द्यावा लागणार आहे. साध्या कापडाची गोष्ट, कापड आहे, आधी पाहिजे त्या रंगाचं हवं म्हणून त्याला ते डाय करावं लागणार. डाय करणं ही प्रोसेस बघितली असेल सगळ्यांनी. उकळत्या पाण्यात घालतात त्या रंगाच्या, मग त्याला आधी उकळत्या पाण्यात घालावं लागेल, अर्धा तास उकळावं लागेल, मग काढून परत कडक उन्हात वाळवावं लागेल. वाळवल्यानंतर चुरगळ्या पडलेल्या आहेत म्हणून गरम इस्त्री फिरवावी लागेल. गरम इस्त्री फिरवल्यावर कात्रीने कापावे लागेल. मग काम झालं का? नाही, अजून सुईने शिवावं लागेल, टाके घालावे लागतील, परत इस्त्री फिरवावी लागेल. मग आम्हाला जरदोसी वर्क पाहिजे असेल तर तेही करावं लागेल. केवढ्या गोष्टी त्याला, किती गोष्टींना त्याला तोंड द्यावं लागणार, तेव्हा कुठं जाऊन तो सुंदर पोशाख तयार होणार आहे. मग हे झाल्यावर काय, त्याचं रूप बदलणार आहे. सगळ्यात साधी गोष्ट, साध्या कापडापासून सुंदर पोशाख तयार झाला, रूप बदललंय एवढे घाव सहन केल्यावर. बरं, रूप बदलून थांबलंय का एवढ्यावर? नाही, त्याची किंमत सुद्धा वाढली. 100-200 रुपये मीटरनी आणलेलं कापड, त्याचाच ड्रेस हजाराच्या किमतीत पडला. का? कारण त्यांनी ते सगळे घाव, त्या गोष्टींना त्यांनी तोंड दिलं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक गोष्टीमध्ये टाकीचे घाव सोसावे लागतात, परिस्थितीला तोंड द्यावंच लागतं. त्याशिवाय लौकिकातून अलौकिकाकडचा प्रवास सहज साध्य होत नाही. मग असं कुठल्या कुठल्या गोष्टीला सुभाषितकार सांगतात, जो जो चंदन घाशिती अधिक दे, तो तो सुगंधा प्रती, जो जो कांचनता विती अधिक ते, तो तो झळाळे किती, जो जो रत्नशिलेवरी उगळती, तत्तेज तो तो चढे, जो जो बद्ध तुला करू बघती तू,
स्वच्छंदतेची घडे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. छोट्या छोट्या गोष्टींची सुभाषितकारांनी उदाहरणं दिली आहेत, पण ही आपल्या माणसातलीच उदाहरण आहे. चंदन म्हणजे संत लोकांचं प्रतीक. संत आहेत, मगाशी म्हटल्याप्रमाणे संत आहेत म्हणजे काय, सगळा आनंद नाही. चंदन सगळ्यांना सुगंध देतात, त्याप्रमाणे संत सगळ्यांना आनंद देतात. मग यांना देखील घासलं जातं, झिजवलं जातं चंदनाप्रमाणे. पण म्हणून काय, झिजवलंय, घासलंय, कमी केलंय म्हणून सुगंध देण्याचं कमी करतं का? ते नाही करत. उलट जो जो घासलं जातं, कमी होतो, तो तो जास्त सुगंध येतो. आणि त्याही पुढे जाऊन जो त्याला घासतो, कमी करतो, उगाळतो, त्याच्या हातालाही ते सुगंधित करून जातो. परभेद करत नाही. दुसरं उदाहरण दिलेलं आहे कांचन. श्रीमंत लोकांचं उदाहरण फार सोपं वाटतं म्हणायला. आता हे मोठ्या पदावर पोहोचलेत, आता काय ह्यांना सगळा आरामच आराम नाही. उलट जेवढ्या मोठ्या पदावर आहेत तेवढे कष्ट जास्त करावे लागतात. कधीतरी मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर जाऊन बघा, फार छान वाटतं. मुख्यमंत्री झालेत, आता काय यांना सगळ्या सुखसोयी नाही. दिवसातून 4-4 ठिकाणी, राज्यात नव्हे, राज्यात तर फिरतात, देशात फिरतायत. पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असतो, मोठे उद्योगपती असो, अखंड कष्ट करावे लागतात. तेव्हा कुठं त्यांचं कर्तृत्व तेज वाढतं. पुढचं उदाहरण दिलंय हिऱ्याचं. हिरा म्हणजे आमच्यासारखे सर्वसाधारण गरीब लोक. हिरा खरं तर कोळशाचंच एक रूप आहे. पण ज्यावेळी तो त्या खाणीतून बाहेर येतो, त्याला घासलं जातं, छिन्नीचे किंवा त्याला पैलू पाडले जातात, तेव्हा त्याचं तेज सगळ्यांना दिसायला लागतं. मग तुला जर चमकायचं आहे ना, तर खाणीतून बाहेर यायला पाहिजे. छिन्नीचे किंवा टाकीचे घाव सोसून पैलू पाडून घेतले पाहिजेत, तर तुझ्यातलं तेज चमकणार आहे. म्हणजे समाजातील कुठलीही व्यक्ती असो, कुणीही असो, प्रत्येकाला कष्ट आहेत. आणि जेवढं बद्ध केलं जाईल परिस्थितीनं, जेवढ्या अडचणी येतील, तेवढं जास्त माणूस जोमाने काम करतो. म्हणून अडचणी ह्या आल्याच पाहिजेत. त्याशिवाय आपण काय काम करतोय हे आपल्याला कळत नाही. मग आम्ही म्हणू का हो म्हणे, आजकाल रेडीमेडचा जमाना आहे, एवढी सगळी कष्टाची प्रोसेस सांगताय, काही शॉर्टकट आहे का? इन्स्टंटचा जमाना आहे, लगेच काहीतरी जादू होईल असं काही आहे का? बरोबर आहे महाराज, इन्स्टंटचा जमाना आहे, खरं आहे. परवा एक फ्लेक्स वाचला, आमच्या इथे बेसन लाडूचे तयार पीठ मिळेल. म्हणजे बेसन तयार पीठ वळले की लाडू. किती तयार द्यावं? आम्ही म्हटलं असं करा, आमच्या इथे आम्ही लाडू खाल्ल्यावर तुमचं पोट भरेल, अशी पण ॲड येईल. काही सांगू शकत नाही. इतका इन्स्टंटचा जमाना आहे. मग शॉर्टकट काढायचा. मग इथं असं आहे, जसा मार्ग पकडू तसं ध्येय मिळणार आहे. साधी गोष्ट देते. एखादा प्रोजेक्ट बाईंनी करायला सांगितला, आज हा प्रोजेक्ट करायचा. 2 मार्ग आहेत. सोप्पा मार्ग कुठला? कुठला मार्ग सोपा? गुगलवर जायचं, सर्च करायचं, कॉपी पेस्ट करायची, प्रिंट काढायची, प्रोजेक्ट सबमिट. अर्धा दिवस पण लागत नाही. इन्स्टंट, रेडीमेड, लगेच होणारा मार्ग. दुसरा मार्ग अवघड आहे बरं. तो म्हणजे पुस्तक वाचायचं, त्याविषयी माहिती काढायची आणि स्वतः तो लेख लिहायचा, आपले आपले मुद्दे काढून. ह्याला काय काय करावं लागणार आहे? आधी विचारावं लागणार बाईंना. बाई म्हणतील आज जरा मी गडबडीत आहे. मग घरी येऊन आईला विचारावं, आईचं नेमकं कीर्तन काय करावं? जाता जाता आईने सांगावं, अरे हे पुस्तक आहे बघ. कपाटात बघितलं, पुस्तक काही सापडलं नाही. त्या काकांना विचार, त्यांच्याकडे आहे का? आज नेमकं पुस्तक बाहेर गेलेलं आहे त्यांच्याकडचं. प वरच्या गोष्टी, प नावावरच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या एकदा गेल्या की परत मिळत नाही. कुठल्या कुठल्या? पेन आहे, पेन गेला की गेला, परत येत नाही. म्हणून लोक टोपण हातात ठेवून पेन देतात, मग टोपणच हातात राहतं. पिशवी आहे, पिशवी पण गेली की गेली. पुस्तकही गेली की गेली. किती नावं लिहून द्या, पुस्तक गेलं की गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा गेला की गेला. हे पुस्तक नाही म्हणाले काका, अरे दिलंय मी नेमकं कुणाला, तर मग काय करावं? वाचनालयात जाऊन घेऊन यावं. मग वाचनालयात गेला, तिथून पुस्तक आणलं. मग जेवढा मुद्दा पाहिजे तेवढाच लिहून घेतला का? तेवढंच लिहिता येईल का? नाही. त्याविषयीचं सगळं पुस्तक वाचावं लागणार. बसावं लागलं, वेळ गेला, मग मुद्दे काढले आणि मग मी माझा लेख तयार केला. माझा प्रोजेक्ट मी माझ्या स्व अध्ययनाने तयार केला. गुगलवरून कॉपी पेस्ट केलेली प्रिंट आणि स्वतः अभ्यास करून, कष्ट करून तयार केलेला स्वतःचा लेख, यामध्ये किती फरक आहे मला सांगा.
सगळ्यात एक महत्त्वाचा फरक म्हणजे स्मरणशक्तीचा. गुगलवरून घेतलेलं काही लक्षात राहत नाही, परत परत सेव्ह करून ठेवावं लागतं. पण हे कायमचं स्मरणात राहणार आहे, कारण हे करण्यासाठी मी कष्ट केलेत, ते मुद्दे माझ्या लक्षात राहणार आहेत. आणि गुगलवरचे नोट्स आणि मी स्वतः काढलेले नोट्स यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे. यापेक्षा याची किंमत जास्त असणार आहे. कोणीही असो, कसाही असो, लहान असो मोठा असो, प्रत्येकाला एखादी गोष्ट मिळवायची म्हटलं की कष्ट हे करावेच लागणार आहेत. सुभाषितकार म्हणतात, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. जंगलाचा राजा आहे म्हणून कधी असं हरण्याने म्हटलेलं ऐकलंय का तुम्ही? महाराज आज ऊन फार आहे, गुहेत बसून आराम करा, मी स्वतः येतो आणि तुमच्या मुखामध्ये प्रवेश करतो. नाही, जंगलाचा राजा असला तरी त्याला गुहेतून बाहेर पडावं लागणार आहे, आपली शिकार स्वतः मिळवावी लागणार आहे. कुणीही असो, प्रत्येकाला कष्ट हे करावे लागणार आहे. येणाऱ्या संकटांना तोंड देऊन पुढे जावं. म्हणून तुकोबा म्हणतात, साहोनिया टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे. मग तुम्ही म्हणाल इथं उभं राहून सांगायला तुम्हाला काय जाते? बरोबर आहे, आम्ही असं म्हटलं तुकाराम महाराजांनी सांगितलंय, करणार कसं? संतांचं हेच वैशिष्ट्य आहे की ते सहजपणे सांगतात, पण माहिती आहे हे करताना अडचणी अडथळे खूप येणार आहेत म्हणून त्याचं उत्तर पुढच्या ओळीत देऊन ठेवतात. असं अर्धवट वाऱ्यावर सोडत नाहीत हो. एवढं जाऊन सामान घेऊन या असं सांगून आम्ही सोडून देतो, मग तो तिथंपर्यंत जातो, दुकान बंद आहे, ये परत. पण संतांचं तसं नाही, ते सांगतील नसेल दुकान बंद, पुढच्या असेल दुकान बंद तर पुढच्या दुकानी जा, तिथं नाही मिळालं इथं जा, मार्ग दाखवून ठेवतात. तुकाराम महाराजांनी अवघड वाटतंय ना तुम्हाला, हे सोप्प करण्याचा मार्ग पुढच्या चरणात सांगतो म्हणाले. पुढच्या चरणात ते म्हणाले, तया रीती दृढ मन करी साधाया कारण. आता इथं कोटी झालेली आहे शब्दांची. एक म्हणजे तयारी, ती कुठलंही काम करण्यासाठी तयारी करावी लागते. परीक्षेला जायचंय म्हटल्यावर सगळ्यात महत्वाचं अभ्यास करावा लागतो, ही महत्वाची तयारी. नाहीतर पेन घेतलाय, पेन्सिल घेतली, पट्टी घेतली, छान सुंदर पॅड घेतले, अभ्यासच केला नाही, उपयोग आहे का? नाही. परीक्षेला जायचा अभ्यास करावा लागणार आहे, प्रत्येक गोष्टीची तयारी आहे. मग ही तयारी काय करायचं? तयारी ती दृढ मन, मन दृढ कर, घट्ट कर, दृढताण. आणि दुसरी कोटी झाली आहे तया रीती, त्या पद्धतीने. कुठल्या पद्धतीने? वर त्या पाषाणाने ज्या पद्धतीने आपलं मन दृढ केलं, आपलं शरीर दृढ केलेलं आहे. ठिसूळ दगड असता तर त्याची मूर्ती घडली नसती, एका घावात फुटला असता. ज्या ज्या ठिकाणी म्हणून ते भाग बनवायचे आहेत तिथं तिथं तो दगड घट्ट झालेला आहे, घट्ट आहे, त्यामुळे ती मूर्ती घडलेली आहे. त्यामुळं असं दृढता मनामध्ये आणली पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. निश्चय केला ना 50% काम होतं, मन दृढ केलं की काम 50% झालंय महाराज. समर्थ सुद्धा म्हणतात, मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. मग मन दृढ करायचंय, घट्ट करायचंय, ते केलं तर पुढचा मार्ग सहज सोपा होईल. कुणाला सांगतायत? मला नाही, माझ्या मनाला सांगतायत. मी आणि माझे मन वेगळे आहोत. कसे? त्याच्यासाठी एक वेगळं कीर्तन होईल, एवढा मोठा विषय आहे तो. माझ्या मनाला सांगतायत, तया रीती दृढ मन करी साधा या कारण. मनाला का सांगितलंय? कारण मन चंचल आहे, अतिशय चंचल. जरा जरी स्तुती, निंदा, मोह या गोष्टी आडव्या आल्या की मार्गातून बाजूला होतो महाराज. साधं उदाहरण सांगते. आम्हीच बसलो, चला कीर्तन करायचं आहे, गाणं शिकायचं आहे, रियाजाला बसलो. रियाजाला बसल्या बसल्या पटकन शेजारी एक जण होते. हे काय गाणं शिकणार, सा लावता येत नाही म्हणाले साधा. अरे नको, लोक काहीतरी म्हणतील म्हणून आम्ही आमचा रियाज बंद केला आणि आम्ही आमच्या मार्गावरून ढळलो गेलो, बाजूला झालो. पण खरं सांगू का, तुकाराम एका ठिकाणी असंही म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. किती शेजारी असावे? परवा बुवांनी सांगितलं, वासुदेव बुवांनी. का बरं असं म्हणाले असतील? एका बाजूला म्हणतात निंदक नको आणि एका बाजूला म्हणतात निंदकांचे घर असावे शेजारी. कारण एखादा असतो खमका. असं कसं गाणं येत नाही? शिकलो तर येईलच की, असं म्हणून तयारीने बसतो आणि
थोडं का विना सुरात येण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू कॉन्फिडन्स आल्यावर अजून गाणं म्हणता येईल छान. असा एखादा म्हणजे ईर्षेने ते काम करेल. म्हणून एक वेळ निंदक परवडला म्हणाले महाराज, कारण त्याला तोंड देण्यासाठी म्हणून तर आम्ही गाणं शिकू. पण म्हणाले हे स्तुती करणारे जे आहेत ना ते अजिबात नको. का? हीच पेटी, तीच मी, तोच रियाज. रियाजाला बसले, सा लावणार, लावायच्या आधीच ते म्हणाले वा 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 वा, काय सुंदर. अहो प्रत्यक्षात लताबाईच गातायत का काय असं वाटतंय. अरे लताबाई, वा. आम्हाला वाटलं आता मला रियाजाची गरज नाही. का? कारण मी लता, आता मी लता, त्यामुळे मला रियाजाची गरज नाही. म्हणून मी ती पेटी बाजूला सारली, माझा रियाज थांबला. लक्षात घ्या, निंदा करून एक वेळ माणूस त्या निंदा झाली तर एक वेळ माणूस त्या मार्गावर राहू तरी शकतो. पण स्तुती ही अशी गोष्ट आहे ना, ती माणसाचा अहंभाव बळावते आणि ती त्याला पूर्णपणे त्या मार्गावरून बाजूला करते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिये स्तुती निंदा अथवा मान टाकावा थुंकून पलीकडे. थुंकून टाका, बाजूला करा म्हटले नाही, थुंकून टाका. इतकं स्पष्टपणे तुकाराम महाराज सांगतात. कितीही काहीही होऊ दे, या सगळ्या ज्या मोहात पडणाऱ्या गोष्टी आहेत या बाजूला करा म्हणाले. आणि या बाजूला केल्यानंतर मन दृढ राहील आणि मन दृढ झालं करी साधा या कारण, आपलं कारण साध्य होईल. मग तुम्ही म्हणाल अहो ठीक आहे, महाराज सांगतायत तसं आम्ही मन दृढ केलं, टाकीचे घाव सहन करण्याची मनाची तयारी केली, मन एकदम बळकट स्ट्रॉंग बनवलंय, पण अहो कृतीच केली नाही तर. म्हणजे असं आहे, आज म्हणाला आई तुला मदत करतो, आज भाजी करायची पनीरची. मी म्हटलं अरे जाऊ दे साधी भाजी करू. नाही 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 मी करतो म्हणाला. बरं ठीक आहे, तुझं तुला करावं लागेल. सगळं घेऊन आला, सगळी तयारी केली. काय पनीर या दुकानात मिळत नव्हतं, लांब जाऊन सायकलवर उन्हातून घेऊन आला. काय लागतंय जे मसाले म्हणा, ह्याऊ म्हणा त्याऊ म्हणा, सगळं घेऊन आला, चिरून वगैरे तयारी करून ठेवली. आणि आता फोडणी घालायला त्या शेगडीजवळ येऊन उभे राहिला. तयारी झालेली आहे, पण प्रत्यक्षात कृती करायची जेव्हा वेळ आली, गॅस पेटवला, जरा झळ लागली आणि आई लांब बसली. आई म्हणते बघ जरा जपून बर का, त्या तेलात मोहरी टाकल्या ना, त्यात तडतड उडतात आणि अंगावर येतात. कढीपत्ता पडला की उडून अंगावर येईल बर का. तिथल्या तिथं गॅस बंद. का? चटका बिटका बसला तर. म्हणजे तयारी केली पण प्रत्यक्षात कृती काही केली नाही अडचणींना घाबरून, तर ते निव्वळ व्यर्थ आहे. तुम्ही जे दृढता आणलेली आहे ती. त्यामुळे कृती ही अत्यंत महत्त्वाची आहे. 50% काम हे मनाचा निश्चय करतं आणि 50% काम आपली प्रत्यक्ष कृती करते. आणि ती जर नाही केली तर पद्यकर्ते म्हणतात, धडपडी विना जीवन जगणे निव्वळ व्यर्थ, उशास ठेवून भगवत गीता कळतो नार्थ, हवेत बांधून माड्या सोपे उभे राहिना कर, कृती हातुनी घडल्या वाचून कंठीन पडतो भार, मलिन चित्ती पुण्य कोठले, मलिन चित्ती पुण्य कोठले शून्य तीर्थ, उशास ठेवून भगवत गीता कळतो नार्थ, उशास ठेवून भगवत गीता कळतो नार्थ, उशास ठेवून भगवत गीता कळतो नार्थ. भगवद्गीता शिकायचे म्हणून उशाला ठेवली, गीतेचा अर्थ जाईल का बरं डोक्यात? नाही जाणार. त्याच्यासाठी ती वाचावी लागेल. नाही कळत हरकत नाही, कोणालाच कळत नाही. मग ज्याला कळती त्याच्याकडे जावं लागेल, तिथं जाऊन बसून शिकावी लागेल, पाठ करावी लागेल, अर्थ समजून घ्यावे लागतील, तर ती गीता कळणार आहे. त्यामुळं धडपडी विना प्रत्यक्ष कृतीशिवाय केलेला निश्चय हा निव्वळ व्यर्थ आहे. मग असं कोणी केलं? अनेक जण आहेत. भारत ही रत्नांची भूमी आहे, नररत्नांची भूमी आहे, जिथं स्त्रियांना देखील नररत्न म्हटलंय. असा शौर्य स्त्रियांनी गाजवलेलं आहे. पण तरी पण उदाहरण देते आज छत्रपती शिवाजी महाराजांचं. ठरवलं हिंदवी स्वराज्य माझ्या रयतेला या पारतंत्र्यातून मुक्त करायचं. पण प्रत्यक्षात कार्य करायच्या वेळी अडचणींना बघून थांबले असते तर? कल्पना करा महाराज. नाही नाही नाही, आपण कल्पना पण करू शकत नाही. आपण ते स्वातंत्र्य उपभोगतोय. किती उपभोगतोय स्वातंत्र्य?
सूर्यावर सुद्धा थुंकायला आपण मागं पुढे बघत नाहीये. जरा काही एखादा नियम निघाला की वाटेल ते फेसबुक व्हॉट्सअपवर बोलते एवढं या लोकशाही स्वातंत्र्य आपल्याला दिलंय, म्हणजे दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपल्याला करता येत नाही, कारण आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळालंय. म्हणजे पारतंत्र्यात होते ते सांगतील, जर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं स्वप्न होऊन थांबले असते तर काय झालं असतं. असे आहेत कवी भूषण. शिवबावनीत ते लिहितात, भूषण भणत भाग्यो काशीपती विश्वनाथ और कोन गिनती में हुई गीत भवकी. भूषण भणत भाग्यो, भूषण म्हणतो की काशीपती विश्वनाथ भाग पळून गेलाय. कुठं? आता ही आख्यायिका आहे, खरं आहे काय माहित नाही, कळेल ज्ञानवापी मशिदीचा निकाल आल्यावर कळेल खरं आहे का खोटं आहे. असं म्हणतात मोगली आक्रमणा झाली त्यावेळी ती काशीपती विश्वनाथाची ते जे मूर्ती होती, शिवलिंग होतं, ते त्या ज्ञानवापी मशिदीच्या ज्ञानव्यापीच्या त्या मंदिराच्या विहिरीत लपवलं होतं. म्हणजे काशीपती असणाऱ्या विश्वनाथाला देखील या यवनी आक्रमणापुढं पळून जावं लागलं. ही जर महादेवाची गत होत असेल तर आपली अवस्था काय. काशी करबला होती, मथुरा मदीना होती, शिवाजी न होते तो सुनत होती सबकी. हिंदू सांगायला म्हणून शिल्लक राहिला नसता आज जर शिवाजी महाराज नसते तर अशी अवस्था झाली असती. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करायच्या वेळी त्यांना काय कमी अडचणी आल्या असतील? मोहाचे क्षण देखील तितकेच आले असतील की ते त्या मार्गावरून ढळले असते. पण सगळ्यांना बाजूला करून मनाचा दृढ निश्चय करून आपल्या मार्गावर शिवाजी महाराज ठाम राहिले. म्हणून आज मी सुद्धा किंवा आपण सुद्धा हे असे उत्सव इथं साजरे करू शकतो. आज इथं वरून कीर्तन करता येतं, याचं कारण फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं कुणीही असो मन दृढ केलं, आपल्या मार्गावर ठाम राहिलं की कारण साध्य होतं. मग असं आणखीन कोणी, म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुकाराम, प्रत्येक चरणात तुकाराम महाराज उदाहरणं देत जातात. मग बाण शस्त्र साहे गोळी, शिवाजी महाराजांनी अवघं आयुष्य लढवय्या सैनिकाचं घातलेलं आहे. त्यामुळं काय झालं, तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, बाण शस्त्र साहे गोळी शूरा ठाव उंच स्थळी. हजारो सैनिक सैन्यामध्ये भरती होतात, प्रत्येकाला परमवीर चक्र मिळतं का? अर्थात शौर्य तितकंच आहे मनामध्ये, पण जो प्रत्यक्षात बाण शस्त्र आणि गोळीचे घाव सहन करतो तो त्या उच्च पदाला प्राप्त होतो. हे असं घाव सहन केले म्हणून आज शिवाजी महाराजांचं प्रत्येक हिंदू जनमानसाच्या हृदयामध्ये अमिट आणि सर्वोच्च स्थान आहे. हे महाराजांचं उदाहरण झालं. असंच शौर्य गाजवलं परमवीर चक्र प्राप्त मेजर राम राघोबा राणे. 1948 जेव्हा आपलं काश्मीर मधला जे एक गाव होतं ते पाकिस्तान्यांनी ताब्यात घेतलं. 18 मार्च 1948 आपल्या डोगरा बटालियनने ते गाव पुन्हा ताब्यात घेतलं आणि पुढं जो मार्ग केला गेला तिथून ते पुढे गेले आणि त्यांनी आपलं राजौरी नावाचं गाव परत ताब्यात घेतलं. हळूहळू आपली जी पलटण होती डोगरा बटालियन, त्यांनी एक एक गाव ताब्यात घ्यायला सुरुवात केली. पण झालं असं, काही रस्ता पुढे निघून गेल्यावर लक्षात असं आलं की वाटेमध्ये भूसुरुंग पेरून ठेवलेले आहेत. मग इतकं साधं आहे, पायात काटा टोचला किंवा या रस्त्याने जाऊ नको काचा पडल्यात म्हटलं तर आपण रस्ता वळवून जातो, पण त्या मार्गावरून जायचंय, वाटेमध्ये भूसुरुंग पेरून ठेवलेले आहेत आणि अशा वेळी पुढे जायचं कसं? तर हे भूसुरुंग निकामी करण्याचं काम सोपवलं गेलं ते म्हणजे मेजर राम राघोबा राणे यांच्या तुकडीवर. ही पलटण निघाली, एल्गार फील्ड असं त्याचं नाव होतं. ही पलटण निघाली आणि एक एक भूसुरुंग निकामी करायला लागले. एवढं सोपं काम नाही. जेव्हा त्यांनी ते काम सुरू केलं तेव्हा आजूबाजूला असलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्यांचा मारा सुरू केला. त्यांच्या बाजूचे 2 सैनिक शहीद झाले, पण तरी देखील काम थांबलं नाही. भूसुरुंग पूर्णपणे निकामी केले. डोगरा पलटण आपले रणगाडे घेऊन पुढे निघाली. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी जी देवदार वृक्ष काश्मीरमध्ये असणारी ती वाटेमध्ये आडवी टाकलेली होती, ती झाडं बाजूला करून मग ते भूसुरुंग निकामी करायचे होते. अतिशय जोखमीचं काम, पण यांनी केलं रणगाड्यांची आस घेऊन. आपल्याला वाटेल रणगाड्यांची आस घेऊन म्हणजे रणगाड्याच्या मागं लपून की काय? नाही, त्याच्यावर एक शॉर्ट फिल्म आली आहे, नक्की मुलांना दाखवा आणि आपणही बघायला पाहिजे. अशी
त्या रणगाड्याच्या बरोबरून खालून 2 चाकांच्या मधून ते पुढे जात आहेत. 2 दोऱ्या हातामध्ये पकडल्यात, एक दोन्ही टोकं आपल्या हातात आणि वरची जी टोकं आहेत ती त्या चालकाच्या हातात. ज्यावेळी मी उजवा हात हलवीन त्यावेळी तू तुझा रणगाडा पुढे घ्यायचा आहे, ज्यावेळी मी डाव्या हाताने दोरी खाली ओढीन त्यावेळी तू रणगाडा थांबवायचा आहे, मी त्यावेळी भूसुरुंग निकामी करीन, मग तू तुझा रणगाडा पुढे निघायचा आहे. अशा पद्धतीने हे पुढे गेलेले आहेत मेजर राम राघोबा राणे. मग कहाणी यहाँ खतम नाही होई असं वाटलं, झाला रस्ता संपला, नाही. पुढं 3ऱ्या दिवशी सलग 17 तास शत्रूंच्या तोफगोळ्याच्या मारामध्ये, बंदुकीच्या गोळ्यांच्या मारामध्ये राणेंनी पूर्ण रस्ता निकामी केला. चिंगास, राजौरी, नौशेरा हा मार्ग पूर्णपणे बांधून काढला आणि नौशेरा राजौरीमधील असंख्य नागरिकांचे प्राण यामुळे वाचलेले आहेत. असं हे अतुलनीय शौर्य मेजर राम राघोबा राणे यांनी दाखवलं. आज आहे 22 एप्रिल, काल होती 21 एप्रिल. 21 एप्रिल 1948 रोजी त्यांनी हे जे अलौकिक शौर्य असं दाखवलं, त्यामुळे त्यांना परमवीर चक्र दिलं गेलं. आजपासून किती वर्ष मागं गणित काढा. याचं कारण त्यांनी देशासाठी कितीही अडचणी आल्या तरी देशासाठी प्राणाची पर्वा न करता जे शौर्य दाखवलं त्यासाठी त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. म्हणून तुकोबा म्हणतात, बाण शस्त्र साहे गोळी शूरा ठाव उंच स्थळी. हे उंच स्थळ म्हणजे आत्ताचं परमवीर चक्रच. लष्करामधील सर्वोच्च सन्मान म्हणजे परमवीर चक्र आहे, तो त्यांना दिला गेला. मग हे असं, ही अशी उदाहरणं का दिली गेली पाहिजेत? याचं कारण अडचणी आल्या म्हणून हतबल न होता पुढं चालत जायला पाहिजे. हे आपल्या मुलांसमोर आदर्श पाहिजेत. आणि असे आदर्श असले ना की मुलं डिप्रेशनमध्ये जायची नाहीत, काउन्सिलिंगला घेऊन जायची वेळ येणार नाही मुलांना. वर्तमानपत्रामध्ये बातम्या आपण ऐकतो, लहान लहान मुलं छोट्या छोट्या कारणासाठी आत्महत्या करतात. दुर्दैव आहे. भारतासारखी कर्तृत्ववान पिढी देणारी ही देवभूमी आणि आपली तरुण मुलं सहजपणे हा आलेला नरदेह त्यागतात डिप्रेशनमध्ये जाऊन, नकारात्मक मानसिकतेने. का? कारण त्यांच्यासमोर आदर्शच तसे उभे आहेत. मग असं हे जेव्हा दुःख भोगलं जातं, हे दुःख भोगणं म्हणजे येणाऱ्या सुखाची पेरणी आहे म्हणाले तुकोबा. भविष्यात सुख पाहिजे म्हणून आता थोडं दुःख सहन केलंच पाहिजे. तरुणपणात थोडं काटकसर करून पैसे बाजूला ठेवले तर म्हातारपणी पेन्शनचं सुख मिळतं असं LIC वाले सांगतात आणि त्याचा अनुभव पण आपण घेतो. मग हे असं थोडं थोडं दुःख भोगणं म्हणजे ही येणाऱ्या सुखाची चाहूल आहे. पंत फार छान सांगतात. ते म्हणतात, भोगावे दुःख नरे, भोगावे दुःख नरे, अवलोकुनी भावीच्या सुखा कान, भूषार्थ सान मुलगे, भूषार्थ सान मुलगे, हर्षे टोची स्वनासिका कान. ते म्हणतात, ताईच्या लग्नामध्ये मी पाहिलं बरं, काय ताई मिरवत होती नथ घालून, छोटीशी मुलगी पाहते, मला पण मिरवायचं आहे म्हणाली. अजून 20 वर्षांनी मला नथ घालून मिरवायचं आहे. मग आई म्हणाले, तुला नथ घालून मिरवायचं आहे ना भविष्यात, मग आता तुला नाक टोचून घ्यावं लागेल. घेईन म्हणाली टोचून. म्हणजे भविष्यात जे सुख तिला उपभोगायचं आहे त्यासाठी ती आता थोडंसं दुःख सहन करायला निघाली. म्हणजे भविष्यात जर सुख उपभोगायचं असेल, थोडं का विना आता दुःख अडचणी ह्या सहन कराव्याच लागणार आहे. त्याची तक्रार करून चालणार नाही, कुठल्याही प्रकारची त्याची तक्रार करून चालणार नाही. आम्ही नथीत अडकतो म्हणून पंतांनी नथीचं उदाहरण, सामान्य माणसं आम्ही नथीत अडकतो. पण तुकोबा शेवटच्या चरणात सतीचं उदाहरण देतात. अलौकिक उदाहरण आहे. त्यागाचं, ध्येयाच्या मार्गावरून अखंड चालणाऱ्या सतीचं उदाहरण देताना तुकोबा शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे जैसे सती अग्न देखे जयारीती. आता इथं तुकाराम महाराजांनी सतीचं उदाहरण दिलंय म्हणजे तुकाराम महाराज सती प्रथेला समर्थन करतायत असं नाही, किंवा मी ते उदाहरण तुम्हाला निरूपण करून सांगतेय म्हटल्यावर मी त्या प्रथेला समर्थन करते असं नव्हे. हे सांगायची वेळ आली आहे कारण ते कमेंट बॉक्स चालू असतो.
काय महाराज सतीप्रथेचं समर्थन केलं असं म्हणायला कोणी मागं पुढे बघणार. म्हटलं ना, स्वातंत्र्य दिलंय, वाटेल तो अर्थ लावून मोकळे होतात. म्हणून हे आज सांगावं लागतं की सतीचं उदाहरण का देतायत तुकोबा, कारण ते त्या सतीच्या मानसिकतेचा विचार करत असावेत. सती जाणारी स्त्री अग्निदिव्य करत असते. कशासाठी? कारण तिला माहिती आहे हे केल्यावर मला अलौकिक असणारं सतीत्व, पातिव्रत्य मिळणार आहे, जे अत्यंत पवित्र मानलं जातं. ही त्या सतीची मनोभूमिका असते आणि त्यामुळं ती ते अग्निदिव्य करायला तयार होते. तिला त्याची दाहकता जाणवत नाही, रादर जाणवत नाही म्हणण्यापेक्षा ती जाणवत असली तरी ती पार करून जायची तिची तयारी असते, कारण तिला ते सतीत्व मिळवायचं असतं. त्या सतीत्वासाठी ती ते अग्निदिव्य करते. म्हणून तुकोबा म्हणतात, जसं सती जाणारी स्त्री अग्निसमोर आहे हे पाहत नाही, ती सती जाते. तसं आपल्या ध्येय मिळवण्यासाठी, त्या मार्गावर ठाम राहण्यासाठी येणारी अडचण कितीही टोकाची असो, त्याच्यावर जर ठाम राहायचं असेल तर त्या अडचणींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणजे गुलाब आहे, गुलाब व्हायचंय, काटे सहन करायची ताकद पाहिजे, तयारीच पाहिजे. ताकद ही नंतर येते, आधी मनाची तयारी पाहिजे. हिरा आहे, सोन्याच्या कोंदणात बसायचंय, त्याला पैलू पाडून घ्यायची तयारी पाहिजे. थोर ऋषी मुनी आहेत, संत आहेत, संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, या सगळ्यांचं मोठेपण आपल्याला दिसतं, पण हे एका रात्रीत मिळालेलं नसतं बरं. त्याच्यासाठी हा मोठेपणा मिळवण्यासाठी त्याग, टोकाचा त्याग करावा लागतो. प्रत्येक गोष्टीचा, मग तो स्वार्थ असो, मोह असो, प्रेम असो, लोभ असो, ह्या सगळ्याचा त्याग करून त्या मार्गावर अढळ राहावं लागतं. तेव्हा कुठं ते देवपण मिळत असतं. आणि तुकाराम महाराज आपल्याला मूळ अभंगामध्ये हेच सांगतायत. साहोनिया टाकी घाये, साहोनिया टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे, पाषाण देवची झाला पाहे, साहोनिया टाकी घाये, साहोनिया टाकी घाये, साहोनिया टाकी घाये. पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद. जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, शुंभ विदारिणी मात भवानी, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी. आदिशक्ति परब्रह्म स्वरूपिणी, आदिशक्ति परब्रह्म स्वरूपिणी, आदिशक्ति परब्रह्म स्वरूपिणी, जग जननी चहुवेद बधानी, जग जननी चहुवेद बधानी, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, जय दुर्गे दुर्गति परिहारिणी, शुंभ विदारिणी मात
कर खंड विराजे अष्टभुजा कर खंड विराजे अष्टभुजा कर खंड विराजे सिंह सवार सकल वरदानी सिंह सवार सकल वरदानी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी शुंभ विदारिणी मात भवानी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी ब्रह्मानंद शरण में आयो 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 भव भय नाश करो वादानी भव भय नाश करो वादानी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी शुंभ विदारिणी मात भवानी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे दुर्गति परिहारिणी जय दुर्गे जय दुर्गे जय दुर्गे दुर्गति परिहारिणी देवीची स्तुती झालेली आहे म्हणून देवीचं भजन करूया. जय जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पायी म्हणा सगळ्यांनी. जय जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा पायी 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 मजला ठाव द्यावा पायी मजला ठाव द्यावा पायी मजला ठाव द्यावा पायी. अंबा माता की जय महारुद्र हनुमान की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सुभाष मध्यम हिमालयात् समारभ्यं यावद् हिंदू सरोवरं तन्देव निर्मितं देशं हिंदुस्थानं
प्रचक्षते. भारत माता की जय. हिमालयापासून सुरू होणारा उत्तरेकडून ते खाली दक्षिणेला हिंदू सरोवर असा उल्लेख आहे. हिंदू सरोवरापर्यंत पसरलेला हा जो भूखंड आहे तो प्रत्यक्ष देवांनी निर्माण केलेला आहे आणि त्याला हिंदुस्थान असं म्हणतात. बृहस्पती आगमातील हा जो श्लोक आहे तो आपल्या हिंदुस्थानाची, भारताची यथोचित व्याख्या करणारा आहे. गेल्या वेळी झाशीच्या राणीचं आख्यान सांगितलं होतं. काहींना आवडलं, काहींना पटलं. काही जण म्हणाले काय आहो, म्हणाले मंदिरात तुम्ही असं कसं सांगता. का सांगतो त्याचं कारण सांगते आणि मग राष्ट्रीय कीर्तनाला सुरुवात करते. असं म्हणतात की पृथ्वीवरच्या प्रत्येक राष्ट्राला भूगोल आहे, पण इतिहास फक्त भारताला आहे. आणि तो कसा आहे, जाज्वल्य आहे, अलौकिक आहे, राष्ट्रनिष्ठेने ओतप्रोत भरलेला आहे. पण आपल्याला याचा विसर पडलाय. मग हा जो विसर पडलेला आहे, ही जी मरगळ आलेली आहे ना, ही दूर करण्यासाठी हे आख्यान सांगणार आहे. हे राष्ट्रजागर यासाठी आहे, ही मरगळ बाजूला गेली पाहिजे म्हणून हे आख्यान सांगणार आहे. भारताची जी माती आहे ती अनेक अर्थांनी समृद्ध करणारे, त्या मातीचा पोत अलौकिक ठिकाणी नेहून ठेवणारे अनेक राजघराणी, अनेक प्रांत आहेत. त्यामध्ये पंजाब आहे. सगळ्यात जास्त आक्रमण, सगळ्यात जास्त कडवं तोंड ज्यांनी दिलं ते म्हणजे पंजाब. कारण खैबर खिंडीतून येणारा शत्रू पहिला पंजाबवरच तुटून पडायचा. पंजाब प्रांत आहे, राजस्थान आहे, महाराष्ट्र, लढवय्ये मावळे आहेत, असे अनेक प्रांत आहे. पण आज जागर करायचा आहे तो राजस्थान प्रांताचा. परवा बुवांनी आख्यानात आणून सोडलेलं आहे आपल्याला उदयसिंहांपर्यंत. मग आता तिथून थोडंसं पुढं घेऊन जायचं काम मी करणार आहे. हा राजस्थान प्रांत मेवाड आणि मारवाड यांनी हे दोन्ही प्रांत मिळून बनलेला आहे. त्याचं वर्णन करताना कवी म्हणतात, धन्य जगती मेवाड प्रांत, धन्य धन्य जगती मेवाड प्रांत धन्य, तिथे जन्मती राजे वीरमान्य, राणी पद्मिनी समवीरांगना, त्या राणी पद्मिनी, ओ राणी पद्मिनी, राणी पद्मिनी समवीरांगना, त्या करती जोहारा दिव्य धैर्य कांता, करती जोहारा दिव्य धैर्य कांता, करती जोहारा दिव्य धैर्य कांता. असा हा अलौकिक इतिहास असलेला मेवाड प्रांत. राणा कुंभा, राणा संगा यांच्या वंशात जन्माला आले राजे उदयसिंह. तो इतिहास परवा आपण सगळ्यांनी ऐकला. हा जो मेवाड आणि मारवाड, मेवाड प्रांत म्हणजे जिथं राजस्थानाचं पूर्ण राजकारण एकवटलेलं आहे, आणि मारवाड प्रांत म्हणजे त्याचं अर्थकारण ज्या भागात एकवटलंय त्याला मारवाड प्रांत असं म्हटलं जातं. आणि यातल्या काही भागांचा मिळून हे उदयपूर संस्थान, आणि त्यावेळी गादीवर बसलेले आहेत राजे उदयसिंह. त्या काळानुसार अनेक पत्नी आहेत. किती आहेत ते सांगणार नाही, कारण आपलं काय होतं माहितीये का, नको त्या गोष्टीत आपण फार अडकतो. काय त्या उदयसिंहांना एवढ्या पत्नी ह्याची चर्चा करतो, पण त्यांनी गाजवलेलं शौर्य नाही लक्षात राहत. म्हणून त्या किती होत्या या फंदात आपण पडायचंच नाही. तो त्यावेळी ती राजकीय गणित होती, त्यामुळे ते करावं लागायचं. अनेक पत्नी होत्या, मुलं होती. पण या सगळ्या पुत्रांमध्ये ज्येष्ठ पुत्र म्हणजे राणा प्रताप. काल परवा बुवांनी आपल्याला सांगितलं. हे राणा प्रताप म्हणजे भारतीय इतिहासातील लखलखत सोनेरी पान. दुर्गादास तिवारी वर्णन करतात, मेवाड राज्य लक्ष्मीचा सौभाग्य कंठमणी दिव्य, स्वातंत्र्याचा आदित्य ज्याचा उदयाचल भव्य, ध्वज सिसोदिया वंशाचा रजपूत वीरवर सैन्य,
राजस्थानाचा राणा स्वातंत्र्य जयाचा बाणा ते भीम कार्य करताना स्फुरवी मती शाहिरांची रणकीर्ती यशवंतांची स्फुरवी मती शाहिरांची रणकीर्ती यशवंतांची रणकीर्ती यशवंतांची रणकीर्ती यशवंतांची. असं चरित्र की शाहिरांना पोवाडे लिहिण्यासाठी स्फूर्ती यायची असं चरित्र. अतिशय धर्मज्ञ नीतिज्ञ कृतज्ञ असे राणा प्रताप. असं म्हणतात की जर तुम्ही जयपूरच्या संग्रहालयात जाऊन पाहिलं, सगळ्यात आधी आपण त्यांच्या व्यक्तिमत्व मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठीत पर्सनॅलिटी त्याच्यापासून सुरुवात करावा. कशी आहे पर्सनॅलिटी? 7-7.5 फूट उंची आहे, तब्येत म्हणावी तर ते जे चिलखत घालायचे ना त्याच्यावरून अंदाज येईल. ते जयपूरच्या संग्रहालयात ठेवलेलं आहे. 60-70 किलोचं चिलखतच होतं. तेवढ्या वजनाचं चिलखत, 50-60 किलोचा तो भाला, 16 हात लांबीचा तोही ठेवलेला आहे. असं एवढं सगळं वजन वाहून नेणारं हे शरीर, असं बलदंड देह, 6 पॅक का काय म्हणतात. मग आम्ही म्हणू आमचे हिरो पण आहेत की 6 पॅक वाले, का हो आहेत म्हणाले, पण त्यांची तुलना होऊ शकत नाही. का? कारण राणाजींच्या ठाई जी धर्मनिष्ठा ज्वाज्वल्य देशाभिमान देशप्रेम राष्ट्रनिष्ठा होती ना ती यांच्या ठाई नाहीये. दिसायला जरी देखणे असतील तरी देशप्रेम नाही. का? अहो देशप्रेम असतं तर गुटख्याची जाहिरात केली नसती, विषारी शीतपेयांच्या जाहिराती केल्या नसतात. भारताचा अवघा तरुण वर्ग ज्यांना आदर्श मानतो असे हे नट या जाहिराती करतात आणि आम्ही त्यांचे फोटो स्टेटसला ठेवतो. आणि आम्हाला राणा प्रतापांचं चरित्र माहीत नाही. आम्हाला लाचित बडफुकन आसामचं माहीत नाहीये, पण शाहरुख खान माहिती आहे, त्याची फॅमिली माहिती आहे. त्यासाठी हा राष्ट्र जागर आहे. असं हे व्यक्तिमत्व राणा प्रतापांचं. देशाभिमान जाज्वल्य धर्माभिमान जे एका राजपुताच्या ठाई असायला हवं ते सगळं आहे असे राणा प्रताप. उदयसिंहांना वेळोवेळी युद्धासाठी बाहेर राहावं लागायचं. मोगली आक्रमण होत होती कारण जवळजवळ बरेच भारतातले भाग जे होते ते यवनांच्या अधिपत्याखाली, अकबराच्या अधिपत्याखाली गेलेले होते, पण मेवाड काही ताब्यात येत नव्हता. त्यामुळे सातत्याने आक्रमण होत होती आणि उदयसिंहांना सातत्याने बाहेर राहावं लागायचं. अशा वेळी राणा प्रताप स्वतः आपल्या लहान भावंडांची आईच्या प्रेमानं काळजी घ्यायचे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं शिक्षण सुद्धा द्यायचे. दांडपट्टा कसा चालवला पाहिजे, खड्ग कसं धारण केलं पाहिजे, हत्तीवर कसं बसलं पाहिजे, घोडदौड कशी केली पाहिजे, यातल्या सगळ्या छोट्या छोट्या बारकावीनिशी या गोष्टी शिकवत होते. आई नसली तर प्रेमाने घास सुद्धा भरवायचे. भावंडांचं तर पालन मायेने केलेलंच आहे, पण प्रजेचं देखील पितृवत पालन केलेलं आहे. असा हा नीतिमान लोकोत्तर असणारा हा धर्मपुरुष मेवाड प्रांतामध्ये होता. काही मोगली आक्रमण सोडली तर राजघराणं म्हणून काही गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या, पण त्याच वेळी इकडे दिल्ली दरबारामध्ये काय चित्र होतं. अतिशय असुरी असूया असलेला अकबर, मनामध्ये केवळ एकच मेवाड. अजून मेवाड ताब्यात येत नाही. त्याचं कारण उदयसिंह, त्याचा मुलगा प्रताप. प्रताप प्रताप इस पहाड़ के चूहे ने तो नाक में दम करके रखा है, एक बार हाथ में आने तो दो. अरे मेरा नाम भी जलालुद्दीन मोहम्मद अकबर नहीं है. भल्या भल्यांना पाणी पाजलंय या अकबराच्या तलवारीनं. हा राणा प्रताप, हा उदयसिंह कुठं लागायचा माझ्या समोर असं म्हणून सरफडत असायचा. आम्ही म्हणू अहो असं काय करता, आमच्या 7वीच्या पुस्तकात कोण बसलं इथं 7वीला सांगा बघू. दुसरा धडा, पान क्रमांक 8, धड्याचं नाव आहे शिवपूर्व भारत. उजव्या हाताला शेवटचा पॅरेग्राफ. काय लिहिलंय? अकबर अतिशय कर्तबगार आणि महत्वाकांक्षी राजा होता. सगळ्या भारतात एक छत्री अंमल आणायचं काम तो करत होता, परंतु त्याला विरोध करणारे राणा प्रताप. पद्मावती चांद बीबीचा सुद्धा उल्लेख आहे, तिनेही केला विरोध अर्थातच. यांनी त्याला कडवा विरोध केला जो लक्षणीय ठरला. लक्षणीय ठरला या नावाखाली यांचं शौर्य सगळं पुसलं गेलं.
मग बरोबर कोण आहे? एक छत्री अंमल करणारा अकबर का त्याला विरोध करणारे हे? मतांसाठी कुणाची बाजू घ्यावी याचा विवेक सुद्धा जागृत नाही राहिला. पण हा अकबराचा खरा चेहरा काय होता? पंत म्हणतात, त्या काळी दिल्लीश्वर, त्या काळी दिल्लीश्वर अकबर तो राज्य चालवी चतुर. रजपूत कन्यकांना वरुणी तो माजवी तसे फितूर. संयुक्त विवाहांना मान्यता दिली. उदारमतवादी आपला दरबार नवरत्नांनी मंडित केला. सर्व धर्म समावेशक, सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं काम केलं. का? कारण हे बरोबर आले नाही तर आपल्या शत्रूंना मारणार कोण? माझं सैन्य मी नाही खर्ची घालणार. हा त्याचा मागचा हेतू. मी ह्या अशा मुखवट्याआड खरा चेहरा काय होता? तर संयुक्त विवाहाच्या नावाखाली रजपूत कन्यांशी मुलींशी विवाह करायचा आणि जे आपल्या मुली देतील अकबराला त्यांच्यावर सुख सोयींचा वर्षाव करायचा. हा अकबराचा खरा चेहरा होता. अशाच या जे काही फितूर झालेले होते, ज्यांनी आपल्या बहिणी आपल्या मुली अकबराला दिल्या होत्या, त्यांना हाताशी धरून जो चितोड आपल्या हाताला लागत नाहीये अशा चितोडवर आक्रमण करायचं ठरलं. चितोडवर आक्रमण करायचं ठरलं आणि ते केलं देखील. त्यावेळी चितोडमध्ये किल्लेदार होता जयमल राठोड, त्याचा साथीदार होता पट्टा नाव त्याचं. अतिशय अलौकिक शौर्य गाजवलं, प्राणपणाने लढले. म्हणजे असा उल्लेख आहे की त्या जयमल राठोडचे पाय तुटले, कापले गेले. त्या पट्टाने त्याला खांद्यावर घेतलं आणि लढाई केलेली आहे. अलौकिक शौर्य गाजवलं. पण अकबर असुरी और राक्षस, त्यांना युद्धाचे नीती तंत्र काही काही देणं घेणं नसतं. दिसला की कापा. अकबराची वक्फ दृष्टी, वक्फ म्हटलं का मी, सॉरी बर का, वक्र म्हणायचं होतं मला, चुकून जरा सारखं बातम्या वाचल्यामुळे झालं. या मेवाड प्रांतावर होते. काबीज करायचा, ताब्यात घ्यायचा. चितोडवर आक्रमण केलं. जयमल राठोडने निकराचा लढा दिला, पण तो तोकडा पडला आणि भारताला जडलेला रोग फितुरी, फितुरांनी ज्या वाटा होत्या चितोडच्या, चोर वाटा, त्या अकबराला म्हणजे त्यांच्या सैन्याला दाखवून दिल्या. त्यामुळे सैन्य आत घुसलं आणि चितोड गड पडायला सुरुवात झाली. जयमल राठोडनी सांगावं महाराजांना, महाराज सर सलामत तो पगडी 50, तुम्ही कुटुंबासहित आधी इथून निघा. मी गड लढवतो, तुम्ही निघा. तुम्ही वाचलात तर आपलं राज्य देखील वाचेल. नाईलाजानं उदयसिंह तिथून निघाले भोगुंद्याकडं. राणा प्रताप देखील निघाले. पण काय कोणास ठाऊक राणाजींचं मन माने ना अर्धवट असं सोडून यायला. राणाजी थोडी कुमत घेतली राणाजींनी आणि राणाजी मागं आले आणि त्यांनी पाहिलं, आला आला प्रताप आला, आला आला प्रताप आला चितोडच्या मदतीला. युद्ध संपले उशीर जाहला, युद्ध संपले उशीर जाहला. नरसंहार बघितला, नरसंहार बघितला. मागं फिरून आला तोपर्यंत वेळ हातातून निघून गेली होती. चितोडगड पूर्णपणे पडला होता, अकबराच्या ताब्यात गेला होता आणि गडावर अक्षरशः सैनिकांच्या कतली उडवल्या आणि शत्रूच्या हाती लागून शीलभ्रष्ट होऊ नये म्हणून हजारो स्त्रियांनी जोहार पत्करला. हा तिसरा मोठा चितोडगडावरचा जोहार. पहिला जोहार अल्लादीन खिलजीच्या वेळी झालेला. सिनेमा बघितलाय सगळ्यांनी म्हणून थोडंफार माहिती आहे. म्हणजे इतिहासापेक्षा फॅशन डिझायनर जास्त लक्षात राहिले. ड्रेपरी हा सगळ्यात. खिलजी म्हणजे राक्षसच. राक्षसाची वृत्ती काय असते? त्याला 3 गोष्टींची अभिलाषा असते. एक म्हणजे सत्ता, संपत्ती आणि त्या भूमीसहित तिथल्या स्त्रिया. याची अभिलाषा या राक्षसांना असते. हे पुराण काळापासून आहे. आणि त्या अभिलाषाने आलेला अल्लादीन खिलजी, त्यावेळी राणी पद्मावतीचं ती राणी होती आणि तिने जोहार केला. मनामध्ये एकच पवित्र भावना की या देहाला स्पर्श होईल तो केवळ पतीचा, नसेल तर सगळ्या गोष्टींना शुद्ध करून घेणाऱ्या अग्नीचा, असं म्हणून तिने आपला देह अग्नीत समर्पित केला. हा सगळ्यात पहिला मोठा जोहार चितोडगडावरचा. दुसरा बाबरच्या वेळी झालेला आणि तिसरा अकबराच्या वेळी झालेला, अकबराच्या आक्रमणाच्या वेळी झालेला.
हा एवढा मोठा जोहार झाला. एवढ्यावर गरिबांचा कळवळा असणाऱ्या अकबराची असूया शांत झालेली नाही. आजूबाजूच्या गावातून 30,000 निरपराध लोक ओढून आणले गेले. लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध सगळ्यांना फरफटत ओढून आणलं गेलं आणि त्यांच्या गडावर कतली उडवलेल्या आहेत. मस्तकं उडवून टाकलेली आहेत. कल्पना सुद्धा करवणार नाही. कल्पना पण करवणार नाही, कारण आम्ही लोकशाहीत राहतो, स्वातंत्र्य उपभोगतोय. थांबा, पश्चिम बंगालवाले पण असंच म्हणत होते, आम्ही लोकशाहीत राहतो आणि स्वातंत्र्य उपभोगतोय. अशी ही कत्तल पाहिली राणाजींनी आणि त्या अकबराचा खरा चेहरा कळला. आणि त्यावेळी राणाजींच्या मनामध्ये एक प्रतिज्ञा स्फुरली, ती अशी, जोपर्यंत या असूया असणाऱ्या राक्षसाचा नायनाट करत नाही तोपर्यंत एकलिंगजींचा भक्त म्हणवणार नाही. तिथून राणाजी परत आले. उदयसिंहांना सगळी वार्ता कळवली. प्रजेचे झालेले हाल ऐकून त्यांना जो धक्का बसला त्यातच ते मृत्युमुखी पावले. 1572चा काळ आहे. प्रजाहित दक्ष राजा होता, त्यामुळं प्रजेचे हाल सहन होत नव्हते आणि ते मृत्युमुखी पावले. आणि आता गादीवर कोण बसणार? राणा सगळ्यांचा लाडका आहे. बरं, लाडका आहे, नियमात पण बसणार आहे, ज्येष्ठ पुत्र आहे, त्यामुळं गादीवर बसणार राणा प्रताप हे ठरलं. पण उदयसिंहाचा सगळ्यात छोट्या शेवटच्या राणीचा जो पुत्र होता जगमल, त्याची इच्छा होती मला गादीवर बसायचंय. पण सगळ्यांनी विरोध केला त्याला आणि राणाजी गादीवर बसले. राणा प्रताप महाराणा प्रताप झाले. पण दुर्दैव असं, खरं तर हे दुर्दैव अतिशय फार वाईट वाटवणार आहे. का? कारण बंधू प्रेम काय असावं याचं जगामध्ये आदर्श ठेवणारा आमचा देश आहे. रामासाठी, रामरायांसाठी आपलं पूर्ण तरुणपण ज्यांनी वनवासात घालवलं ते लक्ष्मण सावत्र भाऊ आहेत, पण बंधू प्रेमाचा असा आदर्श ठेवून गेलेले आहेत. भरतांनी आपल्या रामरायांच्या पादुका तिथं ठेवून राज्य केलं. हा बंधू प्रेमाचा आदर्श आमच्या देशामध्ये. पुढे महाभारत काळामध्ये ज्यावेळी त्या धर्माने प्रश्न विचारले, यमराजांनी प्रश्न विचारले, उत्तर देता आली नाही म्हणून हे 4ही पांडव पडले त्या झाडाखाली मृतावस्थेत. आणि शेवटी धर्मराज आले. यमराजांनी विचारलं, सांग, म्हणतोय त्या प्रश्नांची उत्तर दे म्हणजे तुझे भाऊ जिवंत होतील. सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. यमराज प्रसन्न झाले आणि विचारलं, धर्मा, आता मला सांग, तुझ्या कुठल्या भावाला जिवंत करायचं आहे? किती अलौकिक बंधू प्रेम आहे बघा, प्रेम आहे बघा. त्यांनी म्हणावं, नकुलाला जिवंत कर. महाभारताचं युद्ध तोंडावर आलं, कुरुक्षेत्रावरचं. असं असताना धनुधर असणारा अर्जुन तुला नको आहे का? बलदंड असणारा भीम तुला नको आहे? तुझे सख्खे भाऊ आहेत. नकुलाला काय मागतोयस? यावर धर्माने जे उत्तर दिलं ते बंधू प्रेमाचा दाखला देणारं, आदर्श उदाहरण देणार आहे. मला 2 माता आहेत, त्यातल्या कुंतीचा पुत्र म्हणजे मी, एक पुत्र मी जिवंत आहे, पण माद्रीला मुलं आहेत, तिचा एक तरी मुलगा, ही एक पुत्र, हा दुसरा भाऊ जिवंत असायला पाहिजे, म्हणून तुम्ही नकुलाला जिवंत करा. असणाऱ्या या भारतामध्ये केवळ सत्तेपायी राणा प्रतापांचा भाऊ जाऊन अकबराला मिळाला. जगमल त्याचं नाव. मला बरोबर शक्तिसिंह सुक्त त्याला म्हणतात, तो देखील जाऊन मिळाला. संग्रामसिंह. आणि राणा प्रतापांच्या हातामध्ये मेवाड मारवाड प्रांताचं राज्य आलं. राज्य कसलं म्हणताय मंडळी? काटेरी मुकुट आणि सिंहासन पण काट्याचं. तो अरवली पर्वताचा पट्टा होता, 60-70 मैलाचा पट्टा. सलग असा रस्ता नाहीच, एकतर डोंगर किंवा दरी, डोंगर किंवा दरी, वळणावळणाचा, घाटीच म्हणतात त्याला अरवली पर्वताची. असं सगळं उजाड झालेलं, कारण जे चांगलं होतं ते सगळं मोगलांच्या ताब्यात होतं. 3/4 जवळजवळ सगळं मोगलांच्या ताब्यात होतं. आणि हा उजाड झालेला भाग राणाजींच्या ताब्यामध्ये आला. आणि त्यावेळी राणाजींचं वय होतं 32. नुसतं एकट्याने राज्य करायचे नाही, ही सगळी प्रजा घेऊन सोबत जायचंय. थोडी थोडकी नाही, 1-1.5 लाखाची प्रजा आहे महाराज. ह्या सगळ्यांना घेऊन वनामध्ये राहायचंय. त्यामुळे तुम्ही जर मला साथ दिली तरच मी हे करू शकेन, राणाजींनी निक्षून सांगितलं. आणि साथ देणारी प्रजा होती. मत दिलं म्हणजे साथ दिली अशी होत नाही. एखादा निर्णय जर केला सरकारने, आपण मत दिलेल्या, तर त्याला पाठिंबा दर्शवावा. त्यातलं काही काडीचं कळत नाही आणि स्टेटसवर ठेवतात,
हिंदी भाषा नको, ट्रम्पला भेटायला नको होतं. तुम्हाला काय कळतं? ही प्रजा, कारण राजा तसा प्रजा हवी आहे. तो तशी जसा राजा होता तशी प्रजा होती. ती देखील राजासाठी काहीही करायला तयार होती. जसं राजा त्याच्या भूमीसाठी काहीही करायला तयार होता, त्याच्यावर विश्वास ठेवून ही प्रजा देखील राजासाठी काहीही करायला तयार होती. मग त्यांनी राणाजींनी सगळ्यात पहिलं आवाहन केलं ते आपल्या जनतेला. राणाजी म्हणतायत, सारा देश उजाड झाला, स्वाभिमान सारा संपला, शत्रूच भय मनाला, कारभार सारा भंगला, तुम्ही करा आता साह्याला, जाऊ आपण दुर्गम भागाला, शेतीवाडी वाढवू चला, मानान जगूया चला, जंगलामध्ये झोपडीत राहू, संस्कृती धर्माला पाहू, तिथं घेऊ विसावा थोडा, मग फेकू शत्रूवरी घोडा, साह्य करा तुमच्या राजाला, जो जपतो स्वाभिमानाला, तयार झाली प्रजा, आनंद किती झाला जी जी, आनंद किती बोला जी जी, आनंद किती बोला जी 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 जी. अतिशय आनंद झाला की प्रजेची देखील साथ मिळालेली आहे. आणि या प्रजेसहित असं वर्णन आहे की 12 वर्ष राणाजी त्या आरवली पर्वताच्या वनामध्ये, जंगलामध्ये, त्या घाटीमध्ये राहिलेले आहेत. आणि या काळात लपून छपून राहणं हे एवढंच नाही आहे. हे करत असताना स्वतःचं सैन्य निर्माण केलेलं आहे. एक पिढी पुढची तिथं त्या 12 वर्षांच्या कालावधीत ते तरुण घेऊन स्वतःचं सैन्य निर्माण केलेलं आहे. त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. प्रजेमधला जो धर्माभिमान होता, राष्ट्राभिमान होता, तो ज्वलंत जागृत ठेवलेला आहे. आणि हे करत असता असता निम्मा मेवाड यवनमुक्त केलेला आहे. अकबराच्या हाती लागलेलेच नाहीयेत. गनिमी कावा निम्मा मेवाड यवनमुक्त केलेला आहे. राजस्थानचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉड असं म्हणतो की राजस्थानातील एकही खिंड अशी नाही की जिथं राणाजी लढलेले नाहीयेत. इतकं अखंड अलौकिक असं कार्य राणाजींनी त्या 12 वर्षात केलं. यामध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाची साथ लाभली ती म्हणजे भिल्ल समाज बांधवाची. जसं रामरायांना हनुमंताच्या सेनेची साथ लाभली, तसं राणा प्रतापांना या भिल्ल सेनेची साथ लाभली. अतिशय निष्ठावंत प्रजा, भिल्लांसारखे खंदे समर्थक, साथ देणारे साथीदार आणि अतिशय उत्तम गुप्तहेर खातं यांच्या साह्यांनी राणाजींनी जवळजवळ निम्म्याहून जास्त मेवाड मुक्त केला. तो पुन्हा ताब्यात घेतला. मग शंका यायला लागली आम्हाला. शंका फार पटकन येते. आम्ही शंकासूर आहोत. शंका अशी आली, एवढ्या अडचणी येऊन एवढं राज्य मुक्त करून घेणं काय सोपं वाटलं होय? काय सांगताय? मी तुम्हाला सांगतो, हा राणा प्रताप 100% अकबराला मिळालाय, अशी अफवा उडायला लागल्या. आणि अशीच एक अफवा उडत 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 बिकानेरच्या राजाच्या कानावर आली. आणि त्यांनी पत्र पाठवलंय. जिथं जिथं पत्र पाठवलंय, उल्लेख केलाय, नोंद आहे, असं म्हटलं तिथं तिथं ती आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. नाही सापडलं तर सांगतात. परवा बुवांनी तेच सांगितलं. मग त्या बिकानेरच्या राजांनी पत्र पाठवलं. तो म्हणतोय, असे ऐकतो महाराणा जो नमणारच शत्रूला, असे ऐकतो महाराणा जो नमणारच शत्रूला, मरून जाऊ का मिशी पिळू मी, मरून जाऊ का मिशी पिळू मी, पश्चिमे सरवी आला, पश्चिमे सरवी आला. राणा असं ऐकतोय की तू शत्रूला जाऊन मिळालायस. मग असं असेल तर मला वाटतंय पश्चिमेला सूर्य उगवलाय का काय? तू सांग, रजपूत तरबाला अनुसरून मिशीला ताव देऊ का मरून जाऊ? राणांनी उत्तर पण त्याच भाषेत दिले. राणाजी म्हणतात, सूर्योदय पूर्वेला होईल शत्रू, राहील शत्रू, सूर्योदय पूर्वेला होईल शत्रू, राहील शत्रू, स्वाभिमानी हा प्रताप असता, स्वाभिमानी हा प्रताप असता, राजा मिशिला पिळतू, राजा मिशिला पिळतू.
अरे राणा प्रताप इथं असताना तू तुझ्या रजपूत धर्माला अनुसरून मिशीला ताव दे. सूर्योदय हा पूर्वेलाच होणार आहे म्हणाले. त्यामुळे हे जे काही ऐकताय हे सगळं खोटं आहे. आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शत्रू हा शत्रूच राहणार आहे. मी त्याला शरण जाणार नाही. मग अकबर काय साधा आहे होय. अनेक प्रयत्न केले नमवण्यासाठी. युद्ध तर केलीच, संधीचे पण प्रस्ताव पाठवलेले आहेत. भगवंत सिंह आहे, भगवान सिंह आहे, नावं बघा कशी आहेत. पण सगळे अकबराकडे गेलेले आहेत. मानसिंग यांचा मुलगा तो देखील आहे, पण कुणालाही राणाजी बदले नाहीत. मानसिंग आला आमंत्रण घेऊन तिकडून की अरे राणा असं कर, मला बादशाह जहांगीर बादशाह अकबर जे आहेत त्यांना शरण जा. हा निरोप द्यायला तो तिथं आला. ज्यावेळी मानसिंग आला असं म्हटल्यावर राणाजी म्हटले मला याची भेट नाही घ्यायची. का? कारण या मानसिंगाने स्वतःची बहीण अकबराला दिलेली आहे. मग आलेल्याला अतिथी धर्म आहे, परत पाठवता येत नाही. मुलाला सांगितलं जा, त्याचा काय तो सत्कार कर, मी काही येणार नाही. मुलगा आला बाहेर मानसिंगासमोर. कुठं आहेत राणा प्रताप? त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांना सांग दिल्लीश्वराचे मामा आलेत म्हणाले. दिल्लीश्वराचे मामा म्हणजे असं काय करतोस? मामा आले दिल्लीश्वराचे मान करी मानसिंग. मामा आले दिल्लीश्वराचे मान करी मानसिंग. इच्छी भोजन घेऊन संगे, इच्छी भोजन घेऊन संगे. उदयपुरीचा सिंह, उदयपुरीचा सिंह. दिल्लीश्वराचे मामा आलेत. कसं काय दिल्लीश्वराचे मामा? आम्हाला कळलं नाही. ते अकबर बादशाह, तुम्ही रजपूत. अरे माझी बहीण नाही का तिथे दिली? तिला जो मुलगा होणार तो भावी दिल्लीश्वरच असणार आहे. त्यामुळे मी त्याचा मामा नाही का? म्हणून निरोप दे, दिल्लीश्वराचे मामा आलेले आहेत. हे ऐकलं मात्र राणाजींनी आणि जी मस्तकात सणक गेली, तलवार घेऊनच बाहेर आले. आमच्या बरोबर जेवायला बसण्याची इच्छा तरी कशी व्यक्त करता? कधी ऐकलंय का कोल्ह्या कुत्र्यांबरोबर सिंहाने जेवायला बसलेलं? अरे सिंह स्वतःची शिकार स्वतः करतो आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करतो. अकबराने कमवावं, अकबराने मिळवावं आणि त्याला फेकलेल्या तुकड्यावर जगावं अशी कोल्ह्याची जात तुमची, आणि मी तुमच्या पंक्तीला जेवायला बसणार? अरे थू थू तुमच्या जिंदगानीवरती, थू तुमच्या जिंदगानीवरती. भगिनी कन्यका स्वकरे अर्पिती, भगिनी कन्यका स्वकरे अर्पिती. थू तुमच्या जिंदगानीवर, थू तुमच्या जिंदगानीवरती, थू तुमच्या जिंदगानीवरती. मानसिंग आलायस तसा निघून जा, नाहीतर आता माझी तलवार बोलेल, माझं बोलणं बंद होईल. हा अपमान इतका जिवारी लागला, तो मानसिंग रडतच गेला अकबराकडं. अपमान झाला म्हणाला माझा. सांगायला गेलाय अकबराकडं, ज्यांनी तुमच्या आयुष्याचा अपमान करून ठेवला, अशाकडे जाऊन रडताय तुम्ही की माझ्या समाज बांधवांनी माझा अपमान केला. दुर्दैव. आणि ही जी वेळ आहे ती बरोबर साधली अकबरानी आणि त्यांनी सांगितलं तुझा अपमान केलाय ना यांनी, मानसिंग बदला घे. कसा घेणार म्हणाला बदला? माझ्याकडे फक्त 60,000चीच फौज आहे. असे नका, मी 20,000 देतो. राणाजीचं सैन्य किती असेल? असेल 50,000. त्यातलं 30,000 भिल्ल आहेत म्हणाले. 20,000 राजपुतांचं सैन्य. लक्षात आलं का? राजपुतांविरुद्ध राजपूतच लढतायत. असद खान आहे, बदायुनी आहे, असे अनेक नामवंत मुघल सरदार फतेपूर शिक्रीहून निघाले. पण नेतृत्व कोण करतंय? मानसिंग. का? कारण अकबराचा सरळ हेतू आहे, माझा एकही बडा सरदार धारातीर्थी पडला नाही पाहिजे, यांचेच मेले पाहिजेत. तिथून निघताना एक जण यायलाच तयार नाही. का? जोपर्यंत मानसिंग सेनापती आहे तोपर्यंत मी लढणार नाही. म्हणजे आपलं नेतृत्व पण ते मान्य करत नव्हते. तरी देखील हे शरण गेलेले होते.
इतकी परिस्थिती. मानसिंग निघाला लढण्यासाठी. 50,000 राणाजींची फौज आणि एका बाजूला 80,000ची फौज. विषम संख्येचा सामना आहे, विषम संख्येचं युद्ध आहे. हा तिथून निघाला, बातमी आली, ठिकाण ठरलं हल्दी घाटी. हल्दी घाटी म्हणतात, हळद पिवळी असते. या घाटीला हल्दी घाटी म्हणतात. याचं कारण जाऊन बघणं शक्य असेल उत्तम, नसेल जमलं तर सॅटेलाइट व्ह्यूवर गुगल मॅपवर बघा. तिथली माती पिवळी दिसते हळदीसारखी, म्हणून त्याला हल्दी घाटी म्हणतात. ते हल्दी घाटीचं ठिकाण ठरलं. हा अरवली पर्वताचा भाग आहे. एक ठराविक भाग पूर्ण सपाट सोडला थोडा लढण्यापुरता, तर बाकी सगळीकडे डोंगर आणि दरी यांनी भरलेला. हे हल्दी घाटीचं ठिकाण ठरलं 18 जून 1576 तारीख. ते तिथून निघालेले आहेत. दिनांक ठरला, ठिकाण ठरलं. मानसिंग निघालाय हत्तीवर बसून. असंख्य मुंग्या पसराव्यात असं ते सैन्य सगळं पसरलेलं आहे, मोगली सैन्य आणि त्यांच्या बाजूनी लढणारे राजपूत. त्यातला एक जण विचारतोय समोर आल्यानंतर, अरे समोर ज्यांच्याशी लढायचंय ते राजपूत आणि आपल्याकडे जे आहेत ते सगळे एकसारखेच दिसत आहेत. तब्येत सारखी आहे, पोशाख सारखा आहे, मस्तकावर जे शिरस्त्राण घातलेलं आहे त्याच्यावरचं चिन्ह सुद्धा सारखं आहे. कुणाला मारायचं? त्या बदायुनीने उत्तर द्यावं. तो म्हणतोय, अरे कुणाला पण मार, मरणार राजपूतच आहेत. आपल्याला काय करायचं? राजपूतांना संपवायचं, एवढंच काम आहे आपलं. अधमातली अधम इच्छा आहे. हे समोरासमोर येऊन ठाकलेले आहेत. मुंग्या पसराव्यात असं हे मोगली सैन्य पसरलेलं आहे. नेतृत्व करतोय मानसिंग. मानसिंग या शब्दाचा मान केवळ नावापुरता शिल्लक आहे, बाकी त्याला मान काही नाहीये, अजूनही नाहीये त्या घराण्याला. का? कारण फितुरी. हे एका बाजूला आणि एका बाजूला राणा प्रतापांचं सैन्य. 30,000 फौज भिल्ल सरदारांची. ते जे दोन्ही बाजूला पर्वत होते त्या पर्वतावर ते पसरलेले आहेत आणि राणाजी मध्ये उभे आहेत त्या पर्वताच्या बरोबर शिखरापाशी. आणि कुणासोबत आहेत? कुणावर स्वार होऊन आलेले आहेत? ज्याच्यावर सगळ्यात प्रेम आहे, सगळ्यात जास्त विश्वास आहे अशा चेतकवर स्वार होऊन राणाजी आलेले आहेत. चेतकचं वर्णन करताना कवी म्हणतात, रणबीच चौकड़ी भर भर कर, रणबीच चौकड़ी भर भर कर चेतक बना निराला था, राणा प्रताप के घोड़े से पड़ गया हवा का पाला था. गिरता न कभी चेतक तन पर, गिरता न कभी चेतक तन पर, राणा प्रताप का कोड़ा था, वह दौड़ रहा अरिमस्तक पर, या आसमान पर घोड़ा था. ओ तनिक बाग से हवा हिली, वो तनिक बाग से हवा हिली, लेकर सवार उड़ जाता था, राणा की पुतली हिली नहीं तब तक चेतक मुड़ जाता था. इतकं बॉन्डिंग जबरदस्त आहे. नजर द्या सोडून, ती डोळ्यातली भावली हालायच्या आत राणा चेतक वळलेला असायचा की माझ्या धन्याला काय हवंय हे त्याला माहिती होतं. तुम्ही म्हणे एवढं कुठं असते? होय असते की. अवतार सिनेमा बघितला नाही होय? कसं त्या प्राण्यांचं बॉन्डिंग होतं. ते वेणी काढायची, लिंक करायचा आणि तो पक्षी घेऊन उडायचा. मग आमचं मनाचं बॉन्डिंग आहे. असं त्या चेतक बरोबर स्ट्रॉंग बॉन्डिंग होतं. आणि या चेतकवर स्वार होऊन राणाजी आलेले आहेत. हातात नंगीत तलवार आहे. असे राणाजी तिथं येऊन थांबलेले आहेत. आता युद्धाला सुरुवात होती, मग होती. सगळ्यांच्या भुजा अशा फुरफुरत आहेत. हल्दी घाटीच्या युद्धाला सुरुवात होणार होती. कवी वर्णन करतात, शैलाच्या शृंगी नाचे पालार्क किरण की जैसा. एखाद्या पर्वतावर, पर्वताच्या शिखरी एखादा हिरा चमचमत असावा तसे राणाजी दिसत होते. आणि दोन्हीही सैन्य समोरासमोर आलेली आहेत. आणि जी जोरात गर्जना केली, जय एकलिंगजी असं म्हणता 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 दोन्ही बाजूनीची जी सैन्य होती, जे सगळे सैनिक होते ते एकमेकांना येऊन भिडले, धुळीचे लोट उडले. कवी वर्णन करतायत, तो प्रताप शौर्य भ्राता, शौर्यात पार्थ जण होता,
समरा शर्याचा करता कलहोन्मुख खलजन हरता जय एकलिंग जीवदता रजपूत भुजा पुरपुरता राठोड राव रजपूत एक एक जणो यमदूत करी गाव एक घावात स्वर्गास करी संस्तब्ध हल्दी घाटीचे युद्ध स्वर्गास करी संस्तब्ध हल्दी घाटीचे युद्ध जय एकलिंगजी अशी घोषणा होता होता तलवारी चालल्याच नाहीत. काय चालली? दगडांचा वर्षाव झाला. डोंगरावरून त्या भिल्लांनी दगडांचा वर्षाव केला. कुणावर? की नक्र संग जमलेला तळभागी होत विदीर्ण शरशिला वृष्टी भिल्लांची शत्रूस करी संचूर्ण चाप बाण खडगी भाले शत्रूस कापिती चूर्ण आरक्त जाहला घाट प्रेतांनी अडली वाट भिववी रणरूप विराट स्वर्गास करी संस्तब्ध हलदी घाटीचे युद्ध स्वर्गास करी संस्तब्ध हलदी घाटीचे युद्ध हलदी घाटीचे युद्ध हलदी घाटीचे युद्ध. स्वर्गात सुद्धा सगळे संस्तब्ध झाले की आता स्वर्गामध्ये कुणाकुणाला जागा द्यायची. कारण युद्धामध्ये जो वीरवतीला जातो तो स्वर्गात जातो, कुणाचाही असे नका. स्वर्ग सुद्धा संस्तब्ध होऊन झाला. जो बघेल त्याला दिसेल त्याला कापाकापी उडवाउडवी सुरू झाली. पण राणाजींच्या युद्धाचं एक तंत्र होतं. एवढ्या सगळ्या सैनिकांशी लढत बसण्यापेक्षा जो सेनापती आहे ना त्याला सोडवायचं. नजर होती मानसिंगावर आणि चेतकला यासाठी पूर्णपणे तयार केलेलं होतं. पूर्णपणे तयार केलं होतं की जो सेनापतीचा हत्ती आहे त्याच्या जवळ कसं जायचं. त्या खुणा ठरलेल्या होत्या. भिल्लांनी त्या मानसिंगाकडे जाण्याचा तो रस्ता मोकळा केला. राणाजींना खून केली. राणाजी रस्ता हो गया है आप आगे बढ़ो. ही खूण समजली राणाजींना. जी घोड्याला टाच मारली आणि त्या मार्गावरून त्यांचा चेतक दौडायला लागला मानसिंगाच्या हत्तीच्या दिशेने. एकही मोगल सैनिक मध्ये येत नव्हता कारण भिल्लांनी वाटच अशी दडवून धरलेली होती. सन 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 दिसेल त्याला उडवीत तुडवीत चेतक निघाला. मधमाशांचं मोहळ फोडत जसं एखादं जातं तसं तो निघाला तिथून. आणि हे होत असताना राणाजी आपला 16 हात लांबीचा भाला हातात धरून उभेच राहिले त्या घोड्यावर. आणि हा चेतक दौडतोय वाऱ्याच्या वेगाने. पाहता 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 त्या मानसिंगाचा हत्ती समोर आला आणि राणाजींनी जी रापदिशी दुसरी खूण केली चेतकला. चेतकनी आपले दोन्ही पाय जे उचलले ते हत्तीच्या गंडस्थळावर ठेवले. खरं तर असं होतं की पाय वर उचलल्यावर राणाजी उभे आहेत. वरून जो भाला फेकायचा तो मानसिंगाचा वेध घेणार होता. पण दुर्दैव असं झालं की त्या चेतकचे पाय घसरला. तिथून जो मध पाझरत होता त्यावरून तो पाय घसरला आणि त्या हत्तीच्या डोळ्यात गेला. नवसास पावला अल्ला राण्याचा चुकला भाला हौद्यासह हत्ती फिरला मानसिंग मनी तो खुलला काळास करी संस्तब्ध हळदी घाटीचे युद्ध सर्वास करी संस्तब्ध हळदी घाटीचे युद्ध हळदी घाटीचे युद्ध. सगळेजण आ वासून बघताय. आता मानसिंग मेलाच. मानसिंगला सुद्धा दरदरून घाम फुटला. हा वाघ अंगावर येतोय. पण झालं असं त्या घोड्याचा पाय घसरला त्या हत्तीच्या डोळ्यात घुसला. हत्ती आहे त्या जागी गर्दिशी फिरला. पण राणाजींचा भाला तोपर्यंत हातून सुटलेला होता. राणाजींचा भाला कर्तृत्व न दाखवता परत यायचा नाही. हौद्यासह हत्ती फिरला. त्या अंबारीची पाठ आली राणाजींच्या बाजूला तोपर्यंत भाला सुटलेला होता. पण भाला जो गेला ना गप करून त्या अंबारीच्या पाठीत जाऊन घुसला. माग जो त्या मानसिंगाच्या माग अंगरक्षक उभा होता त्याचा वेध त्या भाल्याने घेतला. क्षणभरासाठी सगळ्यांना असं वाटलं की मानसिंग मेलाच. शुद्धीवर यायला त्यांना पण 2 मिनिटं गेली. आणि जेव्हा जागेवर आले त्यावेळी त्यांनी पहिली ऑर्डर काय दिली, पहिली आज्ञा काय दिली तर राणा को घेरो, राणाला पकडा म्हणाला आधी. आणि मग तो घेरा वाढायला लागला. घेरा वाढायला लागल्यावर भिल्लांच्या सरदारांनी खून करून सांगितलं राणाजी घेरा बढ़ रहा है आप बाहेर निकलो. आणि राणाजी मागं फिरलेले आहेत. राणाजी तिथून बाहेर सुटले. चेतकला बरोबर माहिती होतं आपल्या धन्याला काय हवंय आणि कुठं घेऊन जायचं. माझा धनी संकटात आहे. आता ह्याला युद्ध क्षेत्रापासून बाहेर न्यायचंय. जी टाच मारली दन 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 ते घोडं निघालं. राणाला युद्ध क्षेत्रापासून पुरतं बाजूला केलं. आणि हातात आलेला राणा
सुटला म्हणून मानसिंग चरफडला, चिडला. सगळ्या सैन्यानिशी पाठलाग करणं सोपं नाही म्हणून काय केलं, मुलतान आणि खोरासानी नावाचे 2 सरदार त्याच्या मागावर पाठवले. राणा थकलेला आहे, चेतक थकलेला आहे, त्याचा पाठलाग कर आणि सापडला की मारून टाक. एवढं करून थांबतोय का मानसिंग? नाही. शक्तिसिंह राणाजींचा भाऊ, सुक्त त्याचं नाव, त्याला बोलवून घेऊन सांगितलं, असं कर, हे दोघं मी पाठवलेत, ते त्यांचं काम करतील, पण तुला स्पेशल काम देतो. काय? तर ज्यावेळी ते राणाला मारतील त्यावेळी राणाचं मुंडकं तबकात घालून तू अकबराकडे घेऊन जायचंयस. ते तुला तुझा मेवाड परत देतील, मेवाडच्या गादीवर तुला बसवतील. आणि त्या अभिलाषेनं हा सुक्त निघाला. दुर्दैव, दुर्दैव. इकडं युद्धक्षेत्रावर कोणी म्हणतं हल्दीघाटीचं युद्ध आपण हरलो नाही. ही यशस्वी माघार आहे, कारण तिथून पुढे मानसिंग लढलेला नाहीये, तिथून पुढे ते माघारी गेलेले आहेत, कारण सैन्यात तेवढी ताकदच राहिलेली नव्हती. ही राणाजींची यशस्वी माघार आहे. आणि जी भिल्लांनी त्यांची फळी थांबवून ठेवलेली होती, पुढे एक तसूभर युद्ध पण दिलं नाही त्यांना. आणि इकडं चैतक धावतोय वारं भरल्यासारखं, एक डोंगर चढावा उतरावा, चढावा उतरावा, अरवलीचा घाट दंड 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 दंड. का? फक्त माझ्या धन्याला सुरक्षित करायचंय. आणि हे धावत असताना राणाजींच्या लक्षात आलं, चेतकच्या घशातून काहीतरी वेगळा आवाज येतोय. पटकन थोडंसं वाकून पाहिलं, आयाळ धरली घट्ट, वाकून पाहिलं तर चेतकच्या तोंडामधून फेस येत होता, रक्त मिश्रित फेस. चेतकचा ऊर फुटलेला होता. आपल्या धन्याला वाचवण्यासाठी ते जनावर ऊर फुटूपर्यंत धावलं होतं. चेतक, अरे रुक जाओ, रुक जाओ असं म्हणून कसं बस त्याला ओढून थांबवलं. बाजूला ओढा होता, त्यात आपला शेला बुडवला, चेतकचं तोंड पुसून काढलं. चेतक, रुक जाओ, ठहरो, पाणी पिलो. ते ऐकायला तयार नव्हतं. ते फिरून येत होतं राणाजींच्या मागं. तुम चलो राणा, तुम चलो, आपल्या भाषेत सांगत होतं. तू आधी माझ्या पाठीवर बस, आधी तुला इथून गेलं पाहिजे, तू संरक्षित नाहीयेस, शत्रू तुझ्या मागावर आहे, हे त्या मुक्या जनावराला कळत होतं. दोघंही अतिशय अस्वस्थ झालेले होते. राणांकडे हत्यार देखील एखादा भाला शिल्लक राहिला असेल, हत्यार देखील पुरेसं नव्हतं. आणि ही अस्वस्थता वाढतीये तेवढ्यात राक्षसी हास्य करत ते मुलतान आणि खोरासानी तिथं येऊन उभे राहिले. राणा, अब कहा जाओगे, कौन है तुम्हारे साथ? ते 2 यमदूत तिथं येऊन उभे राहिले. राणा अस्वस्थ, त्यापेक्षा जास्त चेतक अस्वस्थ. काय करावं काय करू नये कळत असतानाच कानावर आवाज आला, ओ नीला घोडा स्वार, मारो मेवाडी सरदार, ओ राणाजी सुनता जा चोरी. दादा घाबरू नकोस, मी आलोय, मी आलोय. भिवू नको रे दादा, आता बंधू मी पाठीशी. भिवू नको रे दादा, आता बंधू मी पाठीशी. सखा भाऊ यवन मित्र तरी, सखा भाऊ यवन मित्र तरी, युद्धी झाली सरशी, युद्धी झाली सरशी. दादा मी आलोय. कोण? सुक्त? होय दादा, मी आलोय. कसं काय? दादा घाबरू नकोस, खरंच मी तुझ्या मदतीला आलोय. कशाला? मी कसा मरतोय बघायला आलायस का? खरं तर दादा, तुझं मुंडकं तबकात घालून अकबराला भेट द्यायला आलो होतो. मग इतके दिवस हा जो गाढवपणा चालला होता, हा जो गाढवपणा करत होतास, या गाढवपणातून माणसात कुणी आणलं तुला? वृत्ती कशी पालटली? आहा, शक्तीने उत्तर दिलं, या घोड्यानी मला गाढवातून माणसात आणलं म्हणाल. हो, एक जनावर तासाभरासाठी दाणा खरारा केला असशील रे, तेवढ्यासाठी ते मोका जीव आपला जीव द्यायला तयार झालं तुला. आणि आमच्यासाठी तू काय केलंयस? कधीही आम्हाला बाबांची उणीव भासू दिली नाहीस, आईची उणीव भासू दिली नाहीस, आणि आम्ही फितूर झालो, आम्ही तुझ्या जीवावर उठलो. राणा, तू काळजी करू नकोस, आता मी आलोय. हे सांगावं सुक्तानी, तू काळजी करू नकोस, आता तू आणि मी आपण दोघं मिळून यांचा समाचार घेऊ. आणि मग दोघांनी, सुक्तानी त्याच्याकडे असलेली तलवार राणाजींना दिली आणि दोघांनी मिळून त्या दोघांचा फडशा पाडला मुलतान आणि खोरासानीचा. आनंद झाला. विजयोस्तु म्हणा सुक्ताचा,
शिर तुटले ते मुलतानी, विजयोस्तु बंधु धर्माचा, शिर तुटले खोरासानी, दोघे मेवाडी बंधू, भेटले पहा कडकडुनी, हृदयाची कमळे फुलली, शरीरे रोमांचित झाली, शरीरे रोमांचित झाली, रक्तास मिळाले रक्त, रक्तास मिळाले रक्त, रक्तास मिळाले रक्त, रक्तास मिळाले रक्त. दादा, हे दोघं संपलेत म्हणजे धोका टळलेला नाही. तू तातडीनं निघ, माझा घोडा घे आणि पुढं हो, कारण चेतकचा ऊर फुटलेला आहे. राणाजींनी सांगावं, हाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. लक्षात ठेवा मंडळी, यूज अँड थ्रो आपली संस्कृती नाही. अजून चेतक जिवंत आहे, त्याच्यात अजून प्राण शिल्लक आहेत. मी याला सोडून जाऊ शकत नाही. जोपर्यंत त्याला आश्वासन मिळत नाही की माझ्या राणाला काही होणार नाही, तोपर्यंत हा इथं प्राण सोडणार नाही. काय करावं, शक्तिसिंह पेचात पडला. राणाजींनी सांगितलं, तू त्याला आश्वासित कर की मी राणाजींना सुखरूप पोचवेल. आमच्या भारतवर्षामध्ये या भावना इतक्या तरल आहेत की ज्या चेतन असो अचेतन असो कुठल्याही गोष्टींशी जुळलेल्या आहेत, मुक्या प्राणांशी जुळलेल्या आहेत. साने गुरुजी वाचताना त्या मांजरीच्या पिल्लाची कथा आठवा. किती ते मांजर त्या आईशी जुळलेलं होतं. ज्यावेळी ती आई गेली 7 दिवसांनी ती मांजरी बरोबर त्या तुळशीपाशी तिने प्राण सोडला. त्या मांजरीचा त्या प्राण त्या आईमध्ये अडकलेला होता. तसं चेतकचा प्राण राणाजींमध्ये अडकलेला होता. सुक्ताच्या लक्षात आलं. सुक्तानी तलवार खाली ठेवली, मांडी घालून खाली बसला. चेतकचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं, पाठीवरून हात फिरवला, अतिशय आश्वासित हात. चेतका, काळजी करू नकोस, तुझा जीव दादामध्ये आहे ना, तू काही काळजी करू नकोस. मी दादाला सुखरूप घेऊन जाईन, मी दादाला सुखरूप पोहोचवेन. हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्या चेतकनी एक वार कौतुकाने पाहिलं सुक्ताकडं, डोळे भरून पाहिलं राणाजींकडं, आणि मग आनंदाने डोळे मिटले. चेतकाने समाधानाने प्राणत्याग केला. देहाला होणारा त्रास आहेच आहे, पण मन शांत झालं आणि चेतक तिथं शांत झाला. सुक्ताने डोळे पुसत म्हणावं, बंधू सखा तू चरणी जाऊनी सांग ईश्वर चरणी. अरे देवाकडे चाललायस ना, तर नक्की सांग बरं भाऊ कसा असावा. चेतकासारखा असावा, शेवटपर्यंत साथ देणारा, तुझ्यासारखा भाऊ असावा, माझ्यासारखा नको बरं कृतज्ञ. देवाला जाऊन सांग बरं चेतका. हे सांगितलं. शक्तिसिंह राणाजींकडे आला. खरं तर त्या तिथं जिथं चेतक पडला तिथे एक मोठा खड्डा केला, तिथे चेतकाला पुरलं, त्याच्यावर एक शिळा ठेवली. तो चेतक का चबुतरा म्हणून आजही ती जागा प्रसिद्ध आहे. म्हणजे तिथं गेलो आणि हा चबुतरा बघितलं नाही असं होत नाही. आम्ही जातो ना फॉरेन टूरला, जावं नक्कीच, करावे पर्यटन नक्कीच करावं, पण त्याआधी आपली ही राष्ट्रीय तीर्थस्थळं पाहायला पाहिजे. त्यामध्ये भारतवर्ष काय आहे हे रुजणार नाही, कळणार नाही. हा इतिहास काय आहे हे माहीत होणार नाही. तिथं चेतक का चबुतरा आजही चेतकची साक्ष देत उभा आहे. जसा शक्ती फिरला तसं अनेक मेवाडी सरदार परत वळून राणाजींकडे आले. पुढं 12 वर्ष युद्ध केलेली आहेत. राणाजींनी जवळजवळ सगळा मेवाड यवनमुक्त केलाय पुढं. पण हे करत असताना कित्येक सरदार धारातीर्थी पडले असतील, कित्येक घरं उद्ध्वस्त झाली असतील, कित्येक स्त्रियांना बंदी करून अरबस्तानात नेलं असेल, कित्येक स्त्रियांची शील भ्रष्ट झालेली असतील, किती संसार उद्ध्वस्त झाले असतील, वर्षानुवर्ष सण नाही, उत्सव नाही, अशी अवस्था. पण या कुणाचं नाव आज कुंभलगडाच्या भिंतीवर लिहिलंय का? नाही. चित्तोडगडच्या बुरुजांवर लिहिलंय का नाव? नाही. तरी देखील हे बलिदान अलौकिक ठरतं. कारण परिस्थिती कुठलीही येवो, मार्गावरून ढळले नाहीत जसा राजा तशी प्रजा. किती परिस्थिती यावी, पुढची 12 वर्ष राणाजी लढलेले आहेत. पण हे लढत असताना एक वर्णन अशी लहानपणी गोष्ट ऐकली होती की वनामध्ये असताना एकेकाळी या राजपूत घराण्यांनी सोन्याच्या ताटात जेवण केलेलं आहे आणि आज वेळ अशी आली की हातावर भाकरीचा तुकडा घेऊन खावा लागतोय. आणि गोष्ट लहानपणी ऐकलेली लक्षात आहे की ते राणाजींची ती तिथे छोटी मुलगी होती, तिच्या हातात तो भाकरीचा तुकडा होता आणि ती खात असताना त्या मांजराने पळवला. एक सरदार, अगदी वाईट वाटलं त्याला,
त्यांनी म्हणावं, राणाजी कुणासाठी करतोय आपण? आपल्या पोराबाळांसाठी? आणि तेच जर सुखाने राहत नसेल, त्यांना सुखाचं आघास मिळत नसेल, तर कशासाठी ही वणवण? राणाजींनी उत्तर दिलं, सगळ्यांचे डोळे उघडणार आहे. ते म्हणे, माझ्या मुलाबाळांसाठी मी हे करत नाही. अखंड भारतवर्षात जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत, तोपर्यंत माझा देव, देश आणि धर्म संरक्षित राहावा, योग्य पद्धतीने त्याचं जतन व्हावं, म्हणून मी ही वणवण करते. साहोनी या टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहिजे. आजही राणाजींचं नाव देव देव म्हणूनच घेतलं जातं. कोरोनाच्या आधी आपळे मोहनचं इथं कीर्तन झालं होतं, हाच विषय सांगितला होता. त्यावेळी त्यांनी एक गोष्ट सांगितली छोटीशी, ती मनावर कोरली गेली. त्याच गोष्टींनी समारोप करते. अनेक जण आहेत, राणाजी सगळ्या भारतानेच देव मानावं, मानलंच पाहिजे. नाही मानतात त्यांचे देव, त्यांची बुद्धी बघून घेईल काय ते. पण अनेक घराणी अशी आहेत की राणाजींच्या शब्दाला अजूनही तितकाच मान आहे. राणाजींनी तेव्हा सांगितलं होतं, मेवाड मुक्त झालेला आहे, पण आपला मानबिंदू असणारा चितोड अजून मुक्त झालेला नाही. आणि जोपर्यंत तो मुक्त होत नाही, तोपर्यंत तुम्ही सरदारांनी चटईवर झोपायचं, गादीवर झोपायचं नाही, सोन्याच्या ताटात जेवायचं नाही, पत्रावळीवर जेवायचं, हातामध्ये सोन्याचं कडं घालायचं नाही. आणि हे ते कसोशीने पाळतात अजूनही. मग ते बुवांनी सांगितलेलंच उदाहरण आहे. त्यांनी विचारलं, आता तर भारत स्वतंत्र झालाय, सगळं आपलं आपल्याला मिळालेलं आहे, मग कशाला हे नियम पाळताय? आता सुरू करा म्हणाले. झाला की आपला देश स्वतंत्र. त्यावर त्या सरदारांनी उत्तर दिले, मानबिंदू म्हणजे काय? चितोडच आहे होय फक्त. जी जी आमची हिंदूची तीर्थस्थळं, आमच्या हिंदूंच्या स्वाभिमानाची स्थळं, आमच्या हिंदू संस्कृतीची ओळख आहे, ती सगळी ठिकाणं म्हणजे आमची मानबिंदू आहे. सकाळी उठल्यावर कुठला श्लोक म्हणता? गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी. आहे का सिंधू आमच्याकडं? नाही. जोपर्यंत आमची सिंधू आमच्याकडे परत येत नाही, तोपर्यंत राणाजींचा शब्द देवाचा शब्द म्हणून आम्ही पाळू. राणाजींना हे देवत्व प्राप्त झालं, याचं कारण परिस्थितीचे, संकटांचे जे घाव होते ते त्यांनी शेवटपर्यंत सहन केले. आणि त्यामुळं आज ते त्या देवत्वाला प्राप्त झाले, अलौकिक ठरले. म्हणजेच काय? परिस्थिती काही येऊ, ती पार करून अखंडपणे जर चालत राहिलं, तर या देहातला जो आत्माराम आहे तो बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, तुकाराम महाराज यापेक्षा वेगळं काय सांगतात? साहोनिया टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे, पाषाण देवची झाला पाहे, पाषाण देवची झाला पाहे. भारत माता की जय, महारुद्र हनुमान की जय. आज नेहमीप्रमाणे जे म्हणायला पाहिजे, शनिवार वीर मारुती मंदिराचे सगळे मंडळाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचे आभार. माझं मोडकं तोडकं गाणं ज्यांनी उचलून आणलं ते हे दोन्ही साथीदार, यांचे आभार. आणि माझा जो वेडावाकुडा शब्द आहे तो माऊलीच्या प्रेमाने तुम्ही श्रोत्यांनी ऐकला, त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि माझ्या वाणीला थोड्या वेळेपुरता कीर्तनाच्या वाणीला विराम देते. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. सत्राणे उड्डाणे ओंकार वदनी, करडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, सुरवरणी शाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचे नी प्रसादे नभिकृतंता. जय देव जय देव. दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द, थरथरला धरणी धर्मानीला केद. कडाडले पर्वत उडगण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे नी प्रसादे नभिकृतंता. जय देव जय देव.
लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणेन मा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद् यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे महारुद्र हनुमान की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय भारत माता की जय उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे पळ पळ पळता हे सर्व आयुष्य माझे वसुनी उदरी माते जाहलो पूर्ण ओझे कधी न करीत सेवा मी तुझी रे अनंता विषयी विरत झालो तुझी आहे सत्राता जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया।